नमस्कार मित्रांनो. आजपासून आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. आजचं हे पहिलं लेक्चर आणि या लेक्चरमध्ये आपण मराठी भाषेची ओळख करून घेऊ. भाषेची व्याख्या काय आहे, तिचे प्रकार काय पडतात ते बघू. त्यानंतर नुकताच 2022 मध्ये जो काही वर्ण वर्णमालेसंदर्भात जो काही शासन निर्णय आला आहे, त्या संदर्भात आपण माहिती घेऊ. त्यानंतर एक व्याकरणाची बेसिक माहिती आपण घेऊ आणि त्यानंतर मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्या संदर्भातही आपण लेक्चरच्या शेवट माहिती घेऊ. मित्रांनो, सुरुवात करू आजच्या लेक्चरला. मित्रांनो, सगळ्यात पहिले भाषा म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ. भाषा म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल किंवा यांना जोडणारं एक माध्यम म्हणजे भाषा होय. मी जे काही बोलतो आहे किंवा मला जे काही तुम्हाला सांगायचं आहे, त्यासाठी मी एका विशिष्ट भाषेचा वापर करतो आहे. त्या भाषेमध्ये बोलल्यामुळे माझं बोलणं हे तुम्हाला समजतं आहे. म्हणजेच आपण दोघं म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारं, यांच्यामध्ये संवाद साधण्याचं काम ती भाषा करत असते. मित्रांनो, भाषा अभ्यासकांनी भाषेची व्याख्या करताना अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्याची व्याख्या केलेली आपल्याला दिसते. अर्थात व्याख्या तशी वेगळी नाहीच आहे. फरक पडतो तो फक्त शब्दांचा. त्यामुळे अनेक अभ्यासकांनी त्यांच्या व्याख्या त्यांच्या दृष्टीने कशा आहेत ते केलेल्या आहेत. पण त्या सगळ्याच लेक्चरमध्ये घेणं तसं अवघड आणि दुसरी गोष्ट आपल्या लक्षात राहणंही अवघड आहे. त्यामुळे ते जर वाचायचं असतील तुम्हाला अभ्यासकाचं नाव आणि त्यांनी केलेली व्याख्या, तर त्यासाठी तुम्हाला पुस्तकातूनच ती तयारी करावी लागेल. आता मात्र आपण एमपीएससीने अनेक वेळा विचारलेला प्रश्न आहे. एमपीएससीने किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषेविषयी जो प्रश्न विचारला आहे आणि त्याचं उत्तर जे दिलेलं आहे ते असं की भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय. विचार, कल्पना, भावना, अनुभव व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. त्यामुळे ही एक ओळ ही आपली तोंडपाठ पाहिजे. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय. त्यानंतर भाषा हा शब्द आला कसा, हे महत्वाचं आहे. भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आलेला आहे. इथे पाय मोडलेला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल धातू म्हणजे काय? आता धातू म्हणजे काय हे आपण क्रियापद या प्रकरणामध्ये बघू. धातू म्हणजे काय, धातू सदृश्य म्हणजे काय, त्यानंतर क्रियावाचक शब्द क्रियापद म्हणजे काय, हे आपण क्रियापदामध्ये बघू. इथे तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की भाषा हा शब्द तयार झाला आहे तो भाष या संस्कृत धातूपासून किंवा शब्दापासून, आणि याचा जो अर्थ आहे तो म्हणजे बोलणे. म्हणजे भाष या संस्कृत धातूचा अर्थ होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. पुढे भाषेचे दोन प्रकार पडतात. स्वाभाविक म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम म्हणजे सांकेतिक. आता स्वाभाविक म्हणजे काय, नैसर्गिक भाषा म्हणजे काय, तर जी भाषा ही आपल्याला जन्मजात अवगत झालेली असते आणि तिला कसलंही काळाचं किंवा अ, प्रदेशाचं कुठलाही तसं बंधन नसतं, ती भाषा म्हणजे नैसर्गिक. उदाहरणार्थ याच्यामध्ये हसणं, रडणं, रागावणं, चिडणं, डोळे वटारणं यासारख्या ज्या अ, शारीरिक आपल्या हावभाव आहेत ते याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये प्राण्यांचे आवाज येतात. दुसरी गोष्ट कृत्रिम भाषा म्हणजे काय? कृत्रिम भाषा म्हणजे आज जगभरात ज्या काही भाषा बोलल्या जातात त्याला आपण कृत्रिम भाषा असं म्हणू शकतो. जसं की मराठी भाषा आहे, तमिळ, गुजराती, तेलुगू, इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश ह्या जगभरात बोलल्या जाणाऱ्या ज्या काही विविध भाषा आहेत त्या मानव निर्मित आहे म्हणून त्या कृत्रिम या गटामध्ये मोडतात. याला सांकेतिक असंही म्हणतात. आता याच्यामध्ये एक छोटासा फरक असा आहे की चेहऱ्यावरचे जे आपले हावभाव असतात ते नैसर्गिक याच्यामध्ये मोडतात, पण विशिष्ट ज्या खाणाखुणा असतात त्या खाणाखुणा ह्या सांकेतिक म्हणजे कृत्रिम याच्यामध्ये मोडतात. उदाहरणार्थ आपण एखादी स्माईल करतो, हे आपले चेहऱ्यावरचे हावभाव आहेत. किंवा एखादी आश्चर्यकारक गोष्ट घडली तर आपण भुवया उंचावतो किंवा कोणतरी काहीतरी मनावेगळं झालं किंवा आपण चिडतो, तो डोळे वटारतो, रागावतो ना, तर ह्या काही हावभाव आहेत हे नैसर्गिक आहेत. त्यांना याच्याबद्दल कोणाला सांगावं लागत नाही, त्यांना विचारही करावा लागत नाही की तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. मात्र एका विशिष्ट खाणाखुणा ज्या असतात
जे काही विशिष्ट कट्ट्यावर बसणारे मुलं जे असतात, त्यांच्या ग्रुपमधल्या ज्या काही खुणा असतात हे त्यांनाच कळतं, इतरांना ते समजणार नाही. काही हातवारे असतात, तर त्या सांकेतिकमध्ये मोडल्या जाऊ शकतात. मग आता हे ओळखायच्या कशा? एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची, की जी गोष्ट समजण्याकरता तुम्हाला कसलाही विचार करावा लागत नाही किंवा डोकं लावावं लागत नाही, ती म्हणजे स्वाभाविक किंवा नैसर्गिक. एखादा डोळे वटारले तर आपल्याला लगेच कळतं की हा चिडलाय. मग तो कुठलाही असो, तो गुजराती असो, तो तमिळ असो, कुठलाही माणूस असो. डोळे वटारले आपल्याला कळतं की हे आपल्यावर चिडलेलं आहे. पण मग कृत्रिम भाषा कशी ओळखायची? तर कृत्रिम भाषामध्ये आपल्याला विचार करावा लागतो की हा बोलला काय आहे. एखादा येऊन जर तमिळमध्ये काहीतरी तुमच्या समोर येऊन बोलला, तर तुम्हाला ते लवकर समजणार नाही. तर तुम्ही विचार करत बसता की हा नक्की बोलला काय? किंवा एखाद्या ग्रुपमधलं टवाळक्या करणाऱ्या ग्रुपने एखादा काहीतरी हातवारे केले, तर आपल्याला विचार करावा लागतो की ह्या हातवाऱ्याचा अर्थ काय आहे. म्हणजे जी गोष्ट समजण्याकरता तुम्हाला कसलाही विचार करावा लागत नाही, ती आहे नैसर्गिक. आणि जी गोष्ट समजण्याकरता तुम्हाला डोकं लावावं लागतं, विचार करत बसावं लागतं, ती म्हणजे कृत्रिम किंवा सांकेतिक. पुढे भाषेचे स्वरूप काय आहे? तर मनातील विचार बोलून दाखवणे हे भाषेचे स्वरूप आहे. अर्थात हे भाषेच्या व्याख्येप्रमाणेच आहे. मनातील विचार बोलून दाखवणे हेच भाषेचं स्वरूप. भाषा कौशल्याच्या पायऱ्या किती असाही प्रश्न अनेक वेळा वेगवेगळ्या परीक्षेत आपल्याला दिसतो. तर ह्या पायऱ्या आहे भाषा कौशल्याच्या, त्या आहे 5. मग कुठल्या आहेत? तर त्या आहे बोलणे, ऐकणे, लिहिणे, वाचणे आणि आकलन होणे. या 5 भाषा कौशल्याच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे भाषा कौशल्याच्या पायऱ्या किती हेही लक्षात ठेवा 5. आणि त्या कुठल्या आहे? बोलणे, ऐकणे, लिहिणे, वाचणे आणि आकलन. हे 5 आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढे आता भारत देशामध्ये आपल्या जे काही भाषा बोलल्या जातात, त्याला 2 गटामध्ये विभागणी केली जाते. मग कुठली विभागणी केली जाते? तर हा आपला देश. याच्यामध्ये हा जो वरचा भाग जो तुम्हाला दिसतोय, हा महाराष्ट्र पासून जो वरचा भाग आहे, जो ग्रे रंगामध्ये आहे, याला म्हणतात आर्य गटातील भाषा. म्हणजे इथे उत्तर भारत, मध्य आणि उत्तर भारत आणि ईशान्य भारत ह्या गटामध्ये ज्याही भाषा बोलल्या जातात किंवा ज्या अस्तित्वात आहेत, त्या सर्व भाषा ह्या आर्य गटातील भाषा म्हणून गणल्या जातात. मग या भाषा कुठल्या आहेत? तर त्या आहेत मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, पाली, बंगाली. आता भाषा अनेक आहेत. इथे ज्या मी दाखवलेल्या आहेत, ह्या देवनागरी लिपीतल्या भाषा आहेत आर्य गटातील. आणि द्रविडी गटातील कुठल्या भाषा आहेत? तर त्या ह्या तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी. त्या दक्षिणेकडच्या लाल रंगाच्या ज्या आहेत त्या द्रविड गटातील भाषा आहेत. आणि ग्रे रंगातल्या ज्या आहेत त्या आर्य गटातील भाषा आहेत. अनेक आहेत, पण इथे मी ज्या दिलेल्या आहेत त्या देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या भाषा आहेत. दुसरी गोष्ट, ह्या द्रविडी गटातील ज्या काही भाषा आहेत, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी, ह्या सर्व भाषा ह्या अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा आहेत, हे लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले 2004 पासून अभिजात भाषेचा दर्जा देण्याची सुरुवात जी झाली आहे, त्या 6 पैकी 4 भाषा ह्या द्रविडी गटातील आहेत. द्रविडी गटात 4च भाषा येतात, त्याही लक्षात ठेवा. पुढे आता भाषा म्हणजे काय आपण ते बघितलं. आता ही भाषा ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस ती बोलून झाल्यानंतर ती नष्ट होते. पण ती नष्ट होऊ नये म्हणून आपण ती लिहून ठेवतो. मग लिहून कसं ठेवतो? मग त्याला आपण लिहिण्यासाठी ज्याचं माध्यम वापरतो त्याला आपण लिपी म्हणतो. आता लिपी हा शब्द कसा आला आहे? तर लिपी हा जो शब्द आहे हा लिंपणे या शब्दाहून आलेला आहे. जसं आपण भिंती लिंपायचो शेणाने, मातीने, बरोबर? तर हे लिंपण्यावरून, आता याचाही धातू हा शब्द तुम्हाला पुन्हा येईल इथे. हा लिंप या धातूपासून आलेला आहे. लिंपासून लिंपणे, लिपी असे शब्द तयार झालेले आहेत. तर भाषा लिहिण्यासाठी आपण वेगवेगळ्या लिपीचा वापर करतो. मग त्या कुठल्या कुठल्या लिपी आहे? प्राचीन भारतातल्या ज्या महत्वाच्या लिपी आहेत त्या बघू. सगळ्यात पहिली आहे ती म्हणजे ब्राह्मी लिपी. त्यानंतर खरोष्टी लिपी त्याच काळातली आहे. फक्त ही खरोष्टी लिपी जी आहे ती वायव्य भारत म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तानचा जो भाग आहे, तिथे खरोष्टी लिपी वापरली जात होती आणि संपूर्ण भारत देशामध्ये बरोबर तिथे ब्राह्मी लिपीचा वापर
होताना आपल्याला दिसत होता. त्यानंतर देवनागरी लिपी आहे आणि देवनागरी लिपीचाच एक प्रकार म्हणजे मोडी लिपी आहे. मग ब्राह्मी लिपी कुठली आहे त्याचा एक फोटो तुम्हाला दिसतो आहे. हा ब्राह्मी लिपीचा फोटो आहे. त्यामध्ये क कसा लिहिला जात होता ते बघा. क का की की, त्यानंतर ल ला ली ली. त्यानंतर खरोष्टी लिपीचा पण एक फोटो आहे. खरोष्टी लिपी ही ह्या प्रकारे लिहिली जात होती. त्यानंतर देवनागरी लिपी. आता देवनागरी लिपी म्हणजे काय? तर आर्य जे लोक होते आणि आर्यांनी जी स्वतःची जी एक विशिष्ट लिपी तयार केली तिला देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. मग त्याला देवनागरी लिपी का म्हणतात? तर असं म्हणतात की आर्य हे स्वतःला देव मानत होते आणि ते विशिष्ट म्हणजे प्रामुख्याने ते नगरातच राहत होते आणि ते स्वतःला देव मानत होते. मग त्यांची लिपी म्हणून देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. ह्याच देवनागरी लिपीचा वापर आपण मराठी भाषेसाठी करतो. मराठी सोबतच संस्कृत, हिंदी, गुजराती, पाली, बंगाली या भाषाही देवनागरी लिपीमध्येच लिहिल्या जातात. हा देवनागरी लिपीचा अक्षरा तुम्हाला माहीतच आहे आपले ग, ग, म, प, ख, ग आपण सगळं जे वर्णमाला जी आहे ती. आणि हीच देवनागरी लिपी ज्यावेळेस जलद गतीने लिहिण्याची पद्धत मध्ययुगामध्ये होती, विशेषतः आपल्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, तर त्यावेळेस त्याला मोडी लिपी असं म्हणत होते. जसं इंग्लिशमध्ये आपण लिपिटी लिहितो जोरात, हात न उचलता, त्याच पद्धतीने देवनागरी लिपी मराठी भाषा ही ज्यावेळेस जलद गतीने लिहिली जात होती तिला मोडी लिपी असं म्हणलं जायचं. हा मोडी लिपीचा पण एक फोटो खाली आहे, तो बघा. त्यानंतर पुढे देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असं म्हटलं जातं. बाळालाही बोध होईल कदाचित ह्या अर्थाने याचा शब्द प्रयोग केलेला असावा. तर देवनागरी लिपीला काय म्हणतात? तर बाळबोध लिपी. मी सांगितलं जसं मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, बंगाली, पाली या भाषा ह्या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. आता मराठी भाषेचा विकास कुठल्या भाषेतून झाला असा प्रश्न हा येत असतो, नेहमी येत असतो. तर तुम्ही लक्षात ठेवायचा मराठी भाषेचा विकास संस्कृत आणि प्राकृत या भाषांपासून विकास झालेला आहे. मग मराठीची जननी कोणती आहे? कुठली भाषेपासून मराठी झाली आहे? तर त्याचंही संस्कृत आणि प्राकृत असंच उत्तर आहे. पण नसल फक्त संस्कृत असेल तर आपण संस्कृत लिहायचं. पण विकास म्हटलं तर संस्कृत आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर देवनागरी लिपी जी आहे ती कशी लिहिली जाते? तर ती लिहिणाऱ्याच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे, म्हणजे तुम्ही लिहिता आहे तुमच्या डाव्या बाजूकडून तो उजव्या बाजूकडे, हे बघा असं डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे जायचं, ओळ संपली की पुन्हा खाली यायचं, पुन्हा डाव्या बाजूने सुरुवात करायची. ही आहे देवनागरी लिपीची पद्धत. जशी की उर्दूची पद्धत ही वेगळी आहे. उर्दूची पद्धत ही उजवीकडून होते, डावीकडे लिहितात. परत ओळ संपल्यानंतर तिथून खाली येत नाही, तर तिथून परत उजवीकडे येत नाही, तर डावीकडूनच येतात. असं काहीतरी आहे. मलाही नक्की माहित नाही, पण उजवीकडून डावीकडे लिहितात एवढं मात्र नक्की. मराठी भाषेला किंवा देवनागरी लिपीला आदर्श लिपी असं म्हटलं जातं का? तर हो, म्हटलं जातं. मग आदर्श लिपी म्हणजे काय? तर प्रत्येक वर्णाला स्वतंत्र ध्वनी ज्या भाषेमध्ये, ज्या लिपीमध्ये असतो त्याला आदर्श लिपी असं म्हटलं जातं. त्यामुळे देवनागरी लिपी ही पुष्कळशी तशी आदर्श लिपी आहे असं म्हटलं जातं. पुष्कळशी म्हणायचा अर्थ असा की काही वर्ण असे आहेत आपल्याकडे, आपल्या लिपीमध्ये देवनागरीमध्ये, की ज्याचं उच्चार उच्चारस्थान हे वेगवेगळे असतात. याचे काही अपवाद आहेत, ते उदाहरणावरून आपल्याला कळेल. ई आणि उ हे दोन वर्ण असे आहेत की याचे दीर्घ उच्चार वेगळे आहेत. आता ह्या ईचा हा दीर्घ उच्चार असा होतो, ह्या ऊचा दीर्घ उच्चार असा होतो. त्याचप्रमाणे च, ज, झ यांचे दोन प्रकारे उच्चार केले जातात. अर्थात जे वर्णाची जी उच्चार स्थाने आहेत, म्हणजे वर्ण जेव्हा आपण तोंडातून उच्चारतो त्यावेळेस ते कुठल्या भागातून येतात, त्यांचा हवेचा उच्चारताना त्या हवेचा कुठे स्पर्श होतो का, या अर्थाने त्यांचे वेगवेगळे क्रम तयार होतात. कंठव्य, तालव्य, दंत्य असे अनेक आहेत, 9 प्रकार आहेत. तर च, ज, झ यांचा जर आपण बघितला तर यांचे दोन उच्चार होतात, एक तालव्य आणि दंत तालव्य. ते ह्याच लेक्चरमध्ये पुढे येणार आहे.
तर थोडक्यात तुम्ही एवढं लक्षात ठेवा की इ, उ यांचे ऱ्हस्व आणि दीर्घ असे 2 उच्चार होतात आणि च, ज, झ यांचे तालव्य आणि दंत तालव्य या 2 पद्धतीने उच्चार होतात. त्यामुळे प्रत्येक वर्णाला एकच ध्वनी ही आदर्श लिपीची अट आहे. हे 2 अपवाद सोडले तर आपली लिपी ही पुरेशी आदर्श लिपी आहे असं मानलं जातं. त्यानंतर भाषेला नदीच्या प्रवाहाचं उदाहरण दिलं जातं किंवा नदीच्या प्रवाहाप्रमाणे भाषा असते असं मानलं जातं. मग असं का? ज्या पद्धतीने नदी ही वेगवेगळ्या प्रदेशातून अखंड वाहत असते आणि वाहत जाताना ती वेगवेगळ्या प्रदेशातून जाताना तिच्यामध्ये काही बदलही होत जातात. त्याचप्रमाणे भाषा ही सुद्धा वेगवेगळ्या प्रदेशातून जाताना तिच्यामध्ये काही विशिष्ट फरकही पडत असतो आणि ती अखंड वाहत जाते. त्यामुळे भाषा आणि नदी यांना एकसारखी उपमा दिली जाते. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे प्रश्न असा येऊ शकतो, की भाषेला कशाची उपमा दिली जाते? तर ती नदीची उपमा दिली जाते, कारण ती नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. आता वेगवेगळ्या प्रदेशातून जाताना मराठी भाषा जरी आपली असली तरी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं, की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, प्रांतामध्ये ही भाषेचं वेगवेगळं रूप आपल्याला बघायला मिळतं. भाषा एकच आहे, पण ती बोलण्याची पद्धत, तिची लकब ही वेगवेगळी दिसते. भाषा कुठल्या-कुठल्या आहेत ते बघा. आता खानदेशामध्ये बघितलं तर अहिराणी आहे, त्यानंतर आगरी, त्यानंतर वऱ्हाडी ह्या तर बोलीभाषा आपल्याला माहिती आहे. पण काही तावडी, चंदगडी, झाडी, गोंडी, भिल्ली, मालवणी हा पण एक वेगळ्या बोलीभाषा आहेत मराठीतल्या. हे आपण लक्षात ठेवू. पुढे आता अभिजात भाषेच्या दर्जासाठी जे काही निकष असतात ते आपण पुढे बघणारच आहोत. पण तुमची भाषा ही जुनी आहे की नाही, प्राचीन आहे का नाही हे कसं कळणार आहे? लिखाण साहित्य जर आपण बघितलं, साहित्य संपदा जी आहे ती जर आपण बघितलं ती 1000 1500 पेक्षा जास्त नसते. पण दगडावर कोरलेले जे काही शिलालेख वगैरे असतात पूर्वीपासून प्राचीन काळापासून तर तो एक उत्तम असा दाखला आपण देऊ शकतो. मग असे कुठले आहे? तर रायगड जिल्ह्यातील अक्षी येथे सापडलेला जो शिलालेख आहे तो मराठी भाषेतील एक प्राचीन शिलालेख किंवा आद्य शिलालेख म्हणून मानला जातो. परंतु अडचण फक्त इथे एकच आहे की ती अशी की इथे शके 934 असा जर त्याचा काळ असेल त्या शिलालेखाचा तर सगळ्यात जुना शिलालेख हा अक्षीचा मानला जातो. पण बऱ्याच अभ्यासकांचं म्हणणं आहे की याचा जो काळ आहे हा 934 नसून हा 1134 आहे असं म्हणतात. मग जर ह्या अक्षीचा जर 1134 हा जो काळ जर असेल असं जर आपण मानलं तर सोलापूर जिल्ह्यातील कुडल येथे सापडलेला जो शिलालेख आहे त्याचा काळ मात्र 940 चा आहे. हे महत्वाचं आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे जर आत्ता जर आपल्याला कोणी विचारलं तर सगळ्यात जुना शिलालेख, आद्य शिलालेख कुठला आहे तर तुम्ही कुडल हा लिहा. कारण याचा काळ जो आहे तो 940च्या दरम्यानचा आहे आणि अक्षीचा जो आहे तो कोणी 934 म्हणतं, कोणी 1134 म्हणतं. त्यामुळे कुडल हा आद्य शिलालेख आहे असं मानायला हरकत नाही. अजून एक आहे कर्नाटकातलं जे गोमटेश्वराचा जो लेख आहे तो एक आद्य शिलालेख असं मानला जातं. आद्य म्हणण्यापेक्षा जुना, कारण आद्य तर कुडल आहे. 983 चा काळ आहे याचा आणि त्याच्यावर जी अक्षर कोरलेली आहे श्री चामुंडराजे करविले. तर हा मराठी भाषेचा एक जुना दाखला आपण समजू शकतो. पण कुडल हा सगळ्यात जुना आहे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर काही ग्रंथ आहेत. जसं गाथा सप्तशती आहे, त्यानंतर प्रबळसेनचा सेतुबंध, वाग्भटी राज यांचा गौडवध, मुकुंदराज यांचा विवेकसिंधू, माईन भटांचं लीळाचरित्र, ज्ञानेश्वर महाराजांचं भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी आणि त्यानंतर संत नामदेव महाराज असतील किंवा तत्कालीन जे काही अ, संत मंडळी आहेत त्यांची जी अभंग रचना, त्यांचे जे काही ग्रंथ आहेत ते हे सगळे इथे येतात.
गाथा सप्तशती जो आहे तो हा जवळपास 2000 वर्षापूर्वीचा आहे असं मानलं जातं. त्यामुळे सर्वात प्राचीन ऑप्शनमध्ये जर गाथा सप्तशती असेल तर तो लिहा. प्रवळसेन वगैरे यांनी जे लिहिलेलं आहे हे माझ्या मते 8वं का 5वं शतक काहीतरी आहे. आणि हे जे आहे विवेक सिंधू लीळाचरित्र वगैरे हे 11व्या-12व्या शतकातलं असावं. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचा आद्य मराठी शिलालेख हा कुडल सांगायचा. कुडल नसेल तर अक्षी सांगा. आणि ग्रंथाच्या बाबतीमध्ये गाथा सप्तशती हा सगळ्यात जुना. पुढे आता व्याकरणाविषयी आपण माहिती घेऊ. जशी भाषेची व्याख्या बघितली तशी व्याकरणाची भाषा काय? सर्वात आधी सुरुवातीला प्राचीन इसवी सन पूर्व 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे. पण व्याकरणाची जी व्याख्या जर आपण बघितलं तर भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. ही पण एक व्याख्या आपल्याला पाठ करायची आहे, एवढं लक्षात ठेवा. जसं भाषेची व्याख्या आपण बघितली की विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय, तसं व्याकरणाची व्याख्या काय आहे? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. मग व्याकरण हा शब्द आला कसा? व्याकरण या शब्दाची जर आपण फोड केली तर वी, आ आणि कृ, व्या याची फोड जी आहे ती विआकृ अशी आहे. याचा अर्थ होतो स्पष्टीकरण करणे. हाही प्रश्न एमपीएससीने पण पूर्वी अनेक वेळा विचारलेला आहे आणि काही विविध स्पर्धा परीक्षेमध्ये पण याचा प्रश्न येतो. त्यामुळे व्याख्या पण पाठ पाहिजे आणि व्याकरण या शब्दाची फोड विआकृ अशी केली जाते. पुढे आधुनिक काळामध्ये जर विचार केला तर मराठी भाषेच्या व्याकरणासंदर्भात सगळ्यात पहिलं पुस्तक जर कोणी लिहिलं असेल तर ते ब्रिटिश माणसाने लिहिलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यांचं नाव होतं विल्यम कॅरी. 1805 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव होतं द ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज. विल्यम कॅरी 1805. आधुनिक पुस्तकं सांगतो आहे. आधुनिक काळातला जर विचार केला तर सगळ्यात जुनं पुस्तक विल्यम कॅरी यांचं 1805चं आहे, ज्याचं नाव होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. पुढे 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण या नावाने 2 जणांनी पुस्तकं लिहिली आहेत. सगळ्यात पहिले 1836 मध्ये गंगाधर शास्त्री फडके यांनी हे पुस्तक लिहिलं आणि ह्याच वर्षी ह्याच नावाने दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी पण पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे दोघांनी लिहिले वेगवेगळे, पण दोघांचं वर्ष आणि नाव पुस्तकाचं हे एकच होतं. पण अगोदर गंगाधर शास्त्री फडकेंनी लिहिलं आहे, एवढं लक्षात ठेवा. दादोबा पांडुरंग तर्खडकरांचं जे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण आहे त्याचा एक पुस्तकाचा फोटो पण इथे आहे बघा. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. पुढे 1911 मध्ये मोरू केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक लिहिले. त्याचा पण एक फोटो आहे. हा आहे शास्त्रीय मराठी व्याकरण, मोरू केशव दामले. हे त्या काळात MA झालेले होते आणि हा पुस्तकाचा फोटो. त्यानंतर एक किचकट असा भाग आहे की व्याकरणासंदर्भात कोणाची उपमा दिलेली आहे असा नेहमी प्रश्न विचारलेला दिसतो आणि तिथे आपली गल्लत पण होते. त्यामुळे एक लक्षात ठेवा, मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं तर दादोबा तर्खडकर, मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि मराठी भाषेचे जॉन्सन म्हटलं तर कृष्ण शास्त्री चिपळूणकर. पाणिनी म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर, शिवाजी म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि जॉन्सन म्हणजे कृष्ण शास्त्री चिपळूणकर. आता हे कसं लक्षात ठेवायचं हा तुमचा प्रश्न आहे. आता मी कुठल्या दृष्टीने लक्षात ठेवलं होतं माझ्या माहित नाही, पण आता माझं पाठ झालेलं आहे आणि बऱ्याचदा ट्रिक्स अशा आपण वापरतो की आपल्या वैयक्तिक काही मित्रांची चेष्टा असते किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीचा लहानाचा काहीतरी तसा वागलेला असतो, त्याचा आपण कुठेतरी लिंक लावतो. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, पाणिनी मराठी भाषेचे पाणिनी कोण, शिवाजी कोण आणि जॉन्सन कोण. तर हे लक्षात ठेवा, हे पाठच झालं पाहिजे. पुढे आता व्याकरणामध्ये वाक्य, शब्द, अक्षर आणि वर्ण हे खूप महत्वाचे आहे. एक एक करून आपण बघू. वाक्य कशाला म्हणायचं? तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. आता जर मी म्हणालो की
मुले आंबा रोज असं जर मी बोललो तर तुम्हाला कळणार नाही. तुम्ही म्हणाल काय मुले आंबा रोज म्हणजे काय, पुढे काय? पण मी असं म्हटलं की मुले आंबा रोज खातात. आता तुम्हाला पूर्ण समजलं. आता तुम्ही पुढे विचारणार नाही. म्हणजे मुले आंबा रोज खातात. हे 4 शब्द एकत्र आले, एका ठिकाणी विशिष्ट क्रमाने आले आणि त्याला काहीतरी अर्थ प्राप्त झाला. म्हणून त्याला आपण वाक्य म्हणू शकतो. म्हणून वाक्य म्हणजे काय? तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. पूर्ण पाहिजे आणि त्याच्यातून पूर्ण अर्थबोधही झाला पाहिजे, हेही लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये क्रियापद हे असलंच पाहिजे. तर वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचे बोलणे. नुसते 4-5 शब्द एकत्र केले म्हणजे वाक्य होत नाही. त्याच्यातून अर्थबोध झाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. पुढे वाक्य बनतं शब्दांपासून. मग शब्द म्हणजे काय? आता शब्दाला पद असंही म्हणतात. पण शब्द आणि पद याच्यामध्ये एक छोटासा फरक आहे. तो असा की मूळ स्वरूप जे असतं शब्दाचं त्याला आपण शब्द म्हणतो. उदाहरणार्थ आता समजा मी असं म्हटलं की योगेश. योगेशने मोबाईल घेतला. असं मी लिहिलं. आता याच्यामध्ये योगेश हा जो शब्द आहे, हा आहे शब्द. पण योगेशने हा जर आपण विचार केला तर हे झालं पद. याला पद म्हणतात. म्हणजे शब्दाचं जे मूळ रूप असतं त्याला आपण शब्द म्हणतो आणि त्या शब्दाला जर काही प्रत्यय लागला तर तयार होणारा जो शब्द असतो त्याला शब्द न म्हणता त्याला पद म्हणायचं असतं. आता हे अगदी सूक्ष्म फरक असल्यामुळे इतकं विचार कोणी केला जात नाही. त्यामुळं पुस्तकामध्ये जी माहिती दिली आहे त्यानुसार असं म्हणतात की शब्द म्हणजेच पद होय, एवढं लक्षात ठेवा. पुढे शब्द म्हणजे काय? तर योग्य क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असं म्हणतो. आता मी मागे सांगितलं होतं की वेगवेगळे अनेक शब्द ज्यावेळेस एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यानंतर जर त्याला अर्थ प्राप्त झाला तर पूर्ण याला आपण वाक्य म्हणतो. पण शब्द बनतात अक्षरांनी. अनेक अक्षर जर एकत्र आले आणि त्याला जर अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द म्हणायचे. उदाहरणार्थ जर आता मी इथे म्हटलं की याच्यामध्ये मांजर हा शब्द आहे. याच्यामध्ये मा हा एक अक्षर आहे, ज एक अक्षर आहे आणि र एक अक्षर आहे. हे विशिष्ट क्रमाने आलं आहे म्हणून याला मांजर हा शब्द तयार झाला. पण जर मी असं म्हटलं ज मान र तर काय अर्थ होतो याला? काहीच नाही. पतंग हा शब्द आहे समजा. पतंग हा विशिष्ट क्रमाने आला आहे, त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो आणि पतंग म्हटल्यावर तुम्हाला काहीतरी तरी एक चित्र डोळ्यासमोर येतं. त्यामुळे हे बरोबर आहे. पण जर तुम्हाला मी असं म्हटलं संपग हा शब्द तयार होईल का? नाही. नुसता अक्षर एकत्र आली म्हणजे शब्द तयार होत नाही आणि नुसतं शब्द एकत्र आले म्हणजे वाक्य तयार होत नाही. दोघांनाही योग्य क्रम पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी अर्थ प्राप्त झाला पाहिजे. तर शब्द म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. पुढे आता अक्षर म्हणजे काय? अक्षरांपासून शब्द बनतात ना, मग अक्षर म्हणजे काय? अक्षराला ध्वनी चिन्ह म्हटलं जातं. आता अक्षर आणि वर्ण याच्यामध्ये एक फरक आहे. अक्षर म्हणजे काय? ध्वनीच्या खुणा. म्हणजे आता मी जे बोलतो, आता मी समजा प म्हटलो, नुसतं प हे अक्षर नाहीये. ज्यावेळेस मी प हे असं लिहून ठेवतो, हे असं मी लिहितो, तेव्हा ते अक्षर होतं. अक्षर म्हणजे जे क्षर पावत नाही, जे नाश पावत नाही ते. क्षय ज्याचा होत नाही, क्षर ज्याचा होत नाही ते अक्षर. ते लिहिल्यावर अक्षर होतं. मग अक्षर म्हणजे काय? तर ध्वनीच्या खुणा, नाश न होणारे. मग अक्षर काय आणि वर्ण काय ते आपण बघू. तोंडावाटे जो ध्वनी निघतो त्याला आपण मूलध्वनी म्हणतो. म्हणजे आता हा प आहे. हा प जेव्हा तोंडावाटे निघतो तेव्हा तो वर्ण होतो. याच्यामध्ये ज्यावेळेस स्वर मिसळला जातो त्यावेळेस हा पूर्ण अक्षर तयार होतं.
लिहून ठेवल्यावर. त्यामुळे वर्ण तोंडावाटे जे निघतात ते मूलध्वनी आणि ते जेव्हा लिहून ठेवलं जातं त्यावेळेस ते अक्षर. हे लक्षात ठेवा. पुढे आता वर्ण विचार. मागा मी सांगितलं की भाषा ही वाक्यांनी बनते, वाक्य हे शब्दांनी बनते आणि शब्द हे अक्षरांनी, अक्षर हे मूलध्वनी किंवा मूल वर्णांनी. आपण आता उदाहरणासहित हे बघू. आता इथे तुमच्या समोर एक वाक्य आहे, मुलांनो अभ्यास करा. मुलांनो अभ्यास नाही समजणार, मुलांनो अभ्यास करा. वेगवेगळे शब्द आहे, ते विशिष्ट क्रमाने आले आहेत आणि त्याच्यातून अर्थ पूर्ण होतो, अर्थबोध होतो, म्हणून हे झालं वाक्य. आता या वाक्यामध्ये 3 शब्द आहेत. मुलांनो एक शब्द आहे, अभ्यास हा एक शब्द आहे आणि करा हा शब्द आहे. आता हे एक शब्द का म्हणतो की याला विशिष्ट अर्थ आहे. अभ्यास यालाही एक अर्थ आहे. योग्य क्रमाने ज्याच्यातून अर्थ प्राप्त होतो असे अक्षर एकत्र आल्यावर शब्द तयार होतात. मग आता या वाक्यामध्ये 3 अक्षर शब्द आहेत. ह्या 3 शब्दामध्ये प्रत्येकी हे अक्षर आहेत. मुलांनो याच्यामध्ये मू हे अक्षर आहे, ला हे अक्षर आहे, नो हे अक्षर आहे. अभ्यास या शब्दामध्ये अ हे अक्षर आहे, भ्या हे अक्षर आहे, स हे अक्षर आहे. आता हे अक्षर आहे, हे अक्षर मूलध्वनी आहेत का? तर नाही. मूलध्वनी कोणते आहेत ते तुम्हाला मी सांगतो. आता हा मू आहे, हा मू अक्षर आहे, मूलध्वनी नाही. मग मूलवर्ण याच्यामध्ये कुठले आहे? तर याच्यामध्ये आहे म अधिक उ. याच्यापासून हा झाला मू. म्हणजे याच्यामध्ये मूलध्वनी जे आहे ते हे आहेत. तसंच ला हा शब्द आहे, याच्यामध्ये ल अधिक आ अधिक अनुस्वार असा हा ला शब्द तयार केला. म्हणजे अक्षराची ज्यावेळेस आपण फोड करतो त्यावेळेस मूलध्वनी आपल्याला मिळतात. हे लक्षात ठेवा. पुढे 10 नोव्हेंबर 2022 मध्ये शासनाने नवीन शासन निर्णय जाहीर केला मराठी भाषेसंदर्भात. हा अत्यंत महत्वाचा आहे. यापूर्वी 2009 मध्ये शासन निर्णय आला होता. त्यानुसार 50 वर्ण होते, आता 52 वर्णमाला आहे असं अधिकृत सांगितलेलं आहे. कुठले आहे ते बघू, पण सगळ्यात अगोदर असं हे बारकाईने बघा. मराठी भाषा विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत, हा मराठी भाषा विभागाने हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. कधी? 10 नोव्हेंबर 2022 मध्ये. यामध्ये एकूण वर्णमाला जी आहे मराठी वर्णमाला ती आहे 52. ज्याच्यामध्ये स्वर आहेत 14, स्वरादी आहे 2, व्यंजन आहेत 34 आणि विशेष संयुक्त व्यंजन आहेत 2. 14 अधिक 2 16, 16 आणि 34 50 आणि 50 आणि 2 52. आता हे जी व्यंजन जी आहेत ही व्यंजन विशेष संयुक्त व्यंजन याला का म्हटलेली आहेत ते लक्षात ठेवा. ही प्रत्येक व्यंजन वेगवेगळी आहेत, 34 व्यंजन. पण ह्या क्ष जो आहे, हा क्ष जो आहे हा तयार कसा झाला आहे ते बघा. हा तयार झालेला आहे क अधिक श असा हा क्ष तयार झालेला आहे. तसाच एक मिनिट. तसा हा जो ज्ञ आहे हा तयार झालेला आहे द अधिक न अधिक य. म्हणजे हे 34 व्यंजन जे आहेत ह्या हे व्यंजन एकत्र येऊन ही वेगवेगळी व्यंजने तयार झालेली दिसतात, म्हणून ही संयुक्त व्यंजने आहेत. याच्यामध्ये स्वरामध्ये जर आपण बघितलं तर ए, ऐ, ओ आणि हा औ याला संयुक्त स्वर म्हटलं जातं. का? तर हे 2 स्वरांपासून तयार झालेले आहेत म्हणून. आणि हे जे आहेत हे 2 आणि 2 पेक्षा जास्त व्यंजनांपासून तयार झालेली ही संयुक्त व्यंजने आहेत. तर शासन निर्णयाची तारीख, मराठी भाषा विभाग आणि 52 वर्णमालांची संख्या हे लक्षात ठेवायचं.
पुढे हा चार्ट जो आहे तुमच्या समोर जो दिसतो आहे तो तुमचा पाठ झाला पाहिजे. याचा उपयोग अनेक ठिकाणी आपल्याला होणार आहे व्याकरण शिकताना. तर सगळ्यात पहिले बघा, स्वर आहेत 14. कुठले कुठले स्वर आहेत तर हे सगळं, या स्वरांची विभागणी सुद्धा ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत्त स्वर असं केलं जातं. मग ऱ्हस्व स्वर कुठले आहे? अ, इ, उ, ऋ, लू. दीर्घ स्वर कुठले आहे? तर आ, इ, उ. संयुक्त स्वर ए, ऐ, ओ, औ. आता हे संयुक्त स्वर जे आहेत बरं का, याला दीर्घ स्वर असंही म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. संयुक्त स्वर हे दीर्घ स्वरामध्ये पण मोडतात. आदत्त स्वर म्हणजे काय? आदत्त म्हणजे आपण दुसऱ्या इंग्रजी भाषेतून यांना घेतलेले आहे म्हणून याला आदत्त म्हटलं. आदत्त आपण याला इम्पोर्ट हा शब्द वापरू शकतो. ॲ आणि ऑ. बॅट हा शब्द आहे जो मराठी भाषेत आता आपण वापरतो. बॅटचं जे फोड आपण जर केली तर ब अधिक ॲ अशी केली जाते. तसंच बॉल हा शब्द आहे समजा, बॉल. तर या बॉलची सुद्धा ब अधिक ऑ अशी फोड केली जाते. त्यामुळे ॲ आणि ऑ हे इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत आलेले स्वर आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 2 स्वरादी आहेत. स्वरादी कुठले आहेत? तर अनुस्वार आणि विसर्ग. आता याची सगळी माहिती आपण पुढे घेत आहोत. मी तुम्हाला फक्त एक स्पष्ट करतो आहे हे चार्ट जो पाठ करायचा आहे. व्यंजन 34 आहेत. या 34 व्यंजनाचं विभागणी आपण खालच्या पद्धती करू शकतो. या 34 पैकी 25 व्यंजन जी आहेत, मी इंग्रजीमध्ये लिहितो आहे सवयीचा भाग. तर 34 पैकी 25 व्यंजनं जी आहेत ती स्पर्श गटातील व्यंजनं आहेत. ही स्पर्श गटातील व्यंजनं आडवे पाच, उभे पाच आहे. हे पण पाठ करायचे आहे. हा पूर्ण तक्ताच पाठ करायचा आहे. स्पर्श व्यंजनाचं पुढं सेपरेट प्रकरण म्हणण्यापेक्षा एक सेपरेट स्लाइड आहे, ती आपण बघू. अर्धस्वर. अर्धस्वर किती आहेत? 4 आहेत. य, र, ल, व. त्याला अर्धस्वर का म्हणतात? तर हे जरी व्यंजन असले तरी याच्यामध्ये स्वराचा उच्चार हा दडलेला आहे. जसं य मध्ये ई, रू, लू आणि उ. ई, रू, लू आणि उ यांच्या उच्चार स्थानातूनच यांचा उच्चार होत असतो, म्हणून याला अर्धस्वर म्हटलं जातं. इथे वरती स्वरादी, याला स्वरादी असं का म्हणतात? त्याच्या अगोदर स्वराचा उच्चार होतो म्हणून स्वर आदी. स्वर आहे आदी म्हणून स्वरादी. आणि अर्धस्वर म्हणजे याच्यामध्ये स्वराचा भास होतो म्हणून याला अर्धस्वर म्हटलं जातं. पुढे आहे उष्मे. उष्मे किती आहेत? 3 आहेत. श, श आणि स. आता याला उष्मे का म्हणतात? तर याचा उच्चार करताना मध्ये घर्षण होतं. आणि घर्षणामुळे उष्मा तयार होते म्हणून याला घर्षक किंवा उष्मे असं म्हटलं जातं. ही 3 आहेत आणि ही महाप्राण या गटामध्ये मोडली जातं. महाप्राण तसा पाहिलं तर ह हा सेपरेट आहे. महाप्राण ह. पण एकूण महाप्राण किती आहे? तर ते 14 आहेत. 14 आहेत. ते कुठले आपण पुढे बघणार आहोत. पण इथे लक्षात ठेवा, अर्धस्वर कोणते, उष्मे कोणते, महाप्राण कोणता आहे आणि स्वतंत्र वर्ण कुठला आहे. आता या स्वतंत्र वर्ण जो आहे ळ, हा द्रविडी भाषेतून घेतलेला वर्ण आहे, हे लक्षात ठेवा. जसं ॲ आणि ऑ हे इंग्रजी भाषेतून आपण घेतलेले आहे, तसं ळ हा द्रविडी भाषेतील आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे 34 व्यंजन आले. 2 संयुक्त व्यंजन जे आहेत ते राहिले, ते म्हणजे क्ष आणि ज्ञ, जे आपण मागे तुम्हाला मी सांगितले ज्याची निर्मिती कशी झाली ती. तर हे 2 संयुक्त व्यंजने आहेत, क्ष आणि ज्ञ. पुढे आता स्वर. स्वर म्हणजे नक्की काय? स्वरामध्ये हवेचा मार्ग अडवलेला नसतो. म्हणजे उच्चार करताना आपल्या तोंडातून जी हवा बाहेर निघते, तिचा मार्ग, तिला अडथळा हा कुठेही येत नसतो. स्वर म्हणजे जीभ आणि ओठ यांचा कुठेही स्पर्श न होता बाहेर पडणारे ध्वनी म्हणजे स्वर होय. म्हणजे जीभ आणि ओठ यांचा कुठेही स्पर्श होत नाही असे जे अक्षर आहेत, असे जे वर्ण आहेत, त्याला आपण स्वर म्हणतो. आणि स्वराचा उच्चार करताना
हवेचा मार्ग अडवलेला नसतो. आता स्वराचे दोन प्रकार पडतात. मागे मी सांगितलं ऱ्हस्व आणि दीर्घ. ऱ्हस्व का तर त्याचा उच्चार आखूड होतो म्हणून त्याला ऱ्हस्व म्हणतो. याचा उच्चार जो असतो तो असतो आखूड. उदाहरणार्थ अ हा जो आहे हा ऱ्हस्व अ आहे. याचा उच्चार आखूड होतो आणि याला लागणारी जी मात्रा आहे तिला एक मात्रा असं म्हटलं जातं. आखूड उच्चाराचे ऱ्हस्व आणि आखूड उच्चाराचा ऱ्हस्वाची मात्रा जी असते ती एक मात्रा असते. त्यानंतर दीर्घ उच्चार. आता आ आहे. हे आ जो आहे हा दीर्घ उच्चार आहे. का तर ह्या अ पेक्षा याचा उच्चार हा लांबट होतो म्हणून हा दीर्घ. मग याला एक मात्रा येते याला दोन मात्रा असं मानलं जातं. त्यामुळे ऱ्हस्वची एक मात्रा आखूड उच्चार, दीर्घ दोन मात्रा आणि लांबट उच्चार हे लक्षात ठेवा. पुढे संयुक्त स्वर कुठले? मागे मी सांगितलं तुम्हाला की ए, ऐ, ओ, औ यांना संयुक्त स्वर मानलं जातं. मग संयुक्त स्वर ते कसे तयार झाले? तर ते दोन स्वर एकत्र येऊन तयार होतात म्हणून त्याला संयुक्त स्वर म्हटलं जातं. आणि याची मात्रा सुद्धा दोन असते. जसं मी सांगितलं की संयुक्त स्वर हे दीर्घ स्वरामध्ये मोडले जातात. बरोबर? तसंच दीर्घ स्वराची जशी दोन मात्रा असते तरी संयुक्त स्वराची सुद्धा दोन मात्रा असते हे लक्षात ठेवा. मग ते दोन स्वर कुठले आहेत ते बघा. ए. ए ची निर्मिती कशी झाली तर अ मध्ये ई मिळवला जातो. कुठलाही ए तयार होतो. ऐ मध्ये आ आणि ई मिळवला जातो. म्हणजे अ अधिक ई ए, आ अधिक ई ऐ. ओ ची निर्मिती कशी होते? अ अधिक उ ओ आणि आ अधिक उ औ. हे लक्षात ठेवा. ए, ऐ, ओ, औ. सजातीय स्वर म्हणजे काय आणि विजातीय स्वर म्हणजे काय ते आपण बघू. सजातीय स्वर म्हणजे एक समान उच्चार स्थानातून निघालेले जे ध्वनी असतात त्यांना सजातीय म्हणतात. म्हणजे बघा हे भाऊबंद आहे असं समजा अ आणि आ. हे काय आहे? सजातीय आहे. ई ई सजातीय आहे. उ ऊ हे भाऊबंद आहेत आपले एकमेकांचे. ते सजातीय. पण अ सोबत ई आला तर हे सजातीय नाही, हे विजातीय. अ बरोबर उ आला विजातीय, ए बरोबर लू आला हे विजातीय. भिन्न उच्चार स्थान असेल तर विजातीय आणि दोघांचे समान उच्चार स्थान असेल तर ते सजातीय स्वर मानले जातात. पुढे आता स्वरादी. स्वरादी दोन आहेत. कुठले आहे? जो आपण अनुस्वार देतो तो आणि विसर्ग देतो तो. हा आहे अनुस्वार आणि हा आहे विसर्ग. यामध्ये यांचा उच्चार करताना अगोदर स्वरांचा उच्चार आपण करतो म्हणून याला स्वरादी असं म्हणतात. स्वर आहे आधी. आता बघा अंबर हा शब्द आहे. हा जो शब्द आहे अंबर अंबर याच्यामध्ये अंबर अनुस्वाराचा जो नाकातून आवाज काढतो आपण त्याच्या अगोदर अ उच्चारला जातो. म्हणजे अगोदर उच्चारात अ येतो आणि त्याच्यानंतर अनुस्वार देतो आपण बरोबर. म्हणून स्वरादी याला म्हटलं जातं कारण उच्चार करता आपण स्वराचा उच्चार अगोदर करतो. पुढे विसर्गाचं पण तसंच आहे. दुःख हा शब्द आहे. विसर्ग आहे. बरोबर. या विसर्गाच्या अगोदर दूची जी फोड केलेली आहे त्या दूची फोड केली आहे द अधिक उ. बरं उकार म्हणजे उ. तर विसर्गाचा उच्चार करायला अगोदर आपण ऊचा उच्चार येतो म्हणजे स्वराचा उच्चार अगोदर येतो म्हणून हे स्वरादी. पूर्वी वर्णमालेमध्ये आह असं म्हणायचे. लिहिताना पण आह लिहिते. पण आता असं न लिहिता हे चिन्ह लिहिलं जातं. का? तर हे फक्त अ आणि आ बरोबरच येतं का? नाही. हे इतर स्वरांसोबतही येतात. इतर अक्षरांसोबतही अनुस्वार, विसर्ग येतात. त्यामुळे आह असं न लिहिता त्यांचे फक्त चिन्ह वर्णमालेमध्ये लिहिले जातात. जसं की इंग्रज हा शब्द आहे. चिंच हा शब्द आहे. दुःख हा शब्द आहे.
त्यामुळे आहा असं वर्णमालेमध्ये न लिहिता चिन्ह दाखवलं जातं अनुस्वाराचं आणि विसर्गाचं. अनुस्वार म्हणजे काय? तर स्पष्ट आणि खणखणीत उच्चार म्हणजे अनुस्वार. अनुस्वाराची व्याख्या लक्षात ठेवायची. स्पष्ट आणि खणखणीत उच्चार म्हणजे अनुस्वार. अनुस्वाराला पर्यायी एक पद्धत आहे, ज्याला अनुनासिक शब्द आपण म्हणतो. ते पुढे मी व्यंजन गटामधले जे स्पर्श व्यंजन आहेत ते पुढे येईल, त्यावेळेस तुम्हाला ते अनुनासिक कळेल. पण अनुस्वार म्हणजे स्पष्ट आणि खणखणीत उच्चार, अनुनासिक म्हणजे ओझरता किंवा अस्पष्ट उच्चार. एवढं लक्षात ठेवा. विसर्गाचा उच्चार जो आहे तो श्वास सोडण्यासारखा होतो आणि याला ह ची छटा येते. जसं आपण दुःख म्हणतो, ह हा निघत असतो. जिथेही विसर्ग असतो तिथे ह चा उच्चार येतो. श्वास सोडणे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे अनुस्वार कशाला म्हणायचं? स्पष्ट आणि खणखणीत उच्चार, अनुनासिकाचा ओझरता अस्पष्ट उच्चार आणि विसर्गाचा श्वास सोडण्याचा उच्चार किंवा ह चा उच्चार आपण त्याला म्हणतो. स्वर बघितले, स्वरादी बघितले. आता बघू आपण व्यंजन. व्यंजन तसं पाहिलं तर 34 आहेत आणि क्ष आणि ज्ञ धरून 36 आहे. पण तुम्ही व्यंजन 34 आहे कारण 2 जे आहे ते विशेष संयुक्त व्यंजन आहे. त्यामुळे ते प्रिंट मिस्टेक आहे, असं टायपिंग मिस्टेक आहे असं समजा. व्यंजन 34. व्यंजनाला स्वरांत म्हटलं जातं, परवर्ण म्हटलं जातं. जसं स्वरादी मी सांगितलं की स्वराचा उच्चार अगोदर होतो म्हणून ते स्वरादी. व्यंजनाचा मात्र व्यंजनामध्ये स्वर मिसळले जातात तेव्हा ते अक्षर होतं. मग स्वर अंत, स्वरांत म्हणजे काय? स्वर अंत. व्यंजनाच्या शेवटी आपण स्वरचा उच्चार करतो म्हणून व्यंजनाला स्वरांत असं म्हटलं जातं. जसं की आता समजा हा प आहे, हा पाय मोडलेला आहे, हे व्यंजन झालं. पण याच्यामध्ये ज्यावेळेस मी हा स्वर मिसळतो त्यावेळेस हा प हे अक्षर तयार होतं. किंवा याच्यामध्ये ई हा स्वर मिळवला तर पी हे अक्षर तयार होतं. त्यामुळे व्यंजनाच्या पुढे स्वर येतोच, त्याशिवाय व्यंजनाला अर्थ नाही. म्हणून व्यंजनाला स्वरांत म्हटलं जातं. पुढे व्यंजनाची व्याख्या काय आहे? तर अपूर्ण उच्चाराची असतात आणि उच्चारताना त्यामध्ये स्वर मिसळला जातो. पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे. स्वर मिसळला तर पाय मोडून लिहित नाही. आता मी दाखवलं तसं. आता व्यंजनाचे प्रकार आहेत. मी मागच्या चार्टमध्ये तुम्हाला दाखवलं. 34 व्यंजनाचं जे विभागणी आहे ती कशी आहे? 34 पैकी 25 व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातले आहेत. 4 अर्धस्वर आहेत, 3 उष्मे आहे, 1 महाप्राण आहे, 1 स्वतंत्र वर्ण आहे. ही विभागणी आहे. तर ती विभागणीची व्याख्या इथे दिलेली आहे. स्पर्श व्यंजने किती आहेत? 25. याला स्पर्श व्यंजने का म्हणतात? तर हवा तोंडातून बाहेर पडताना जीभ, कंठ, टाळू, दात, ओठ यांना कुठे ना कुठे ती स्पर्श करते म्हणून त्याला स्पर्श व्यंजने म्हणतात. म्हणजे हे बघा, हे स्पर्श व्यंजने जे आहेत हे 25 आहेत. मग कसे आहेत हे बघा. हे जे आहे ही क ची रांग, ही च ची, ही ट ची, ही त ची, ही प ची. बरं का? हे लक्षात ठेवताना आपण असं पाठ करायचं क च ट त प, क च ट त प, क च ट त प. उभी रांग. मग क ची हे आडवे 5, च चे हे आडवे 5, ट चे हे 5 आणि त चे आणि प चे हे 5, असे 5 5 25. तर हे 25 काय आहे? स्पर्श व्यंजने आहेत. पूर्ण चार्ट फक्त एवढंच नाही, आपल्याला पूर्ण पाठ करायचा आहे. सुरुवातीला जो चार्ट मी सांगितला तो स्पर्श व्यंजन, याचा उल्लेख अनुनासिक जे मी मागे सांगितलं की अनुस्वाराऐवजी आपण अनुनासिकेचा उपयोग करतो. त्याच्यासाठी ही शेवटची 5 ची रांग आपली पाठ पाहिजे. सगळंच पाठ पाहिजे, पण अनुनासिक म्हटले तर तुम्हाला हे 5 एका खालचे 1 हे डोळ्यासमोर आले पाहिजे. पुढे ह्या स्पर्शमध्ये 3 विभागण्या होता, कठोर, मृदू आणि अनुनासिक. तर कठोर व्यंजन कुठले? आता हे स्पर्श व्यंजन तर आहेत, पण याला कठोर व्यंजन ह्या पहिल्या 2 रांगा ज्या आहेत उभ्या
प्रत्येक रांगेतले पहिले 2 शब्द जे आहेत, वर्ण जे आहेत, याला कठोर वर्ण म्हटलं जातं. कठोर वर्ण म्हणजेच श्वास लागतो जास्त आणि यालाच अघोष व्यंजन असंही म्हटलं जातं. कठोर व्यंजनलाच अघोष व्यंजन आणि श्वास व्यंजन असं म्हणतात. मग हे किती आहे? 5 दुने 10. हे 10च आहे का? नाही. तर ह्या 10 सोबत हे 3 उष्मे जे आहेत, श, श, स, हे पण 3 येतात. त्यामुळे कठोर व्यंजन विचारलं तर ते आहे 13. हे लक्षात ठेवा. पुढे. आता मृदू व्यंजन कुठले आहेत? तर उरलेले जे मृदू आहेत, म्हणजे प्रत्येक रांगेतील हे जे उरलेले 3-3 शब्द आहेत, आता हे जरी अनुनासिक असले, तरी हे अनुनासिक सुद्धा हे मृदू व्यंजनामध्येच मोडले जातात. त्यामुळे हे 5 दुने 10 आणि हे 3, 5 त्रिक 15. हे 15 व्यंजन अधिक य, र, ल, व, ह, ळ हे 6 आणि हे 15 असे 21 काय आहेत? मृदू व्यंजन आहेत. कठोर व्यंजन किती आहेत? 13. मृदू व्यंजन किती आहेत? 21. मृदू व्यंजनालाच आपण नाद व्यंजन किंवा घोष व्यंजन असं म्हणतो. कठोर व्यंजन 13, त्याला श्वास व्यंजन किंवा कठोर व्यंजन म्हटलं. कठोरलाच अघोष आणि श्वास व्यंजन म्हटलं जातं. मृदू व्यंजन 21 आहेत. मृदू व्यंजनलाच नाद किंवा घोष व्यंजन असं म्हटलं जातं. पुढे अनुनासिके, जो शेवटचा चार्ट होता ना, प्रत्येक स्पर्श व्यंजन गटातले उभे शेवटचे जे होते ते. उच्चार स्थानासोबतच आपण नाकातून उच्चार करतो म्हणून त्याला नासिके, अनुनासिके असं म्हटलं जातं. आणि हे अनुस्वाराऐवजी येतात म्हणून याला परसवर्ण असंही म्हटलं जातं. हे बघा, हे 5 अनुनासिके आहेत. आता याचा उपयोग कुठे होतो हे आता मी तुम्हाला सांगतो. आता हा एक शब्द आहे. एक मिनिट. हा शब्द आहे, समजा घंटा हा शब्द आहे. इथे हा जो दिलेला आहे, हा आहे अनुस्वार. घंटा. बरोबर? आता ह्या अनुस्वार जर आपल्याला काढून टाकायचा असेल, तर अनुस्वाराऐवजी आपण ही अक्षरं वापरू शकतो. ही अनुनासिके जी आहेत ते. मग कसं काढायचं? त्याचे काही नियम आहेत. एक लक्षात ठेवा, घ वर अनुस्वार आहे. बरोबर? अगोदर उच्चार तुमचा घचा होईल, त्यानंतर अनुस्वाराचा होतो घंटा आणि नंतर टचा उच्चारतो. म्हणजे ह्या अनुस्वारानंतर कुठलं वर्ण येतं? तर ट येतो. ट. आता स्पर्श व्यंजन गटातला जो तक्ता आहे, जो गट आहे स्पर्श व्यंजनाचा, हे बघा, हा ट. कळालं? हा ट आहे. अनुस्वारानंतर कुठला येतो? ट येतो. बरोबर? मग ह्या ट च्या रांगेमध्ये अनुनासिक कुठला आहे? तर हा न बाणाचा. मग याचं अनुनासिकेत रूपांतर करताना असं केलं जातं. घंटा. अनुस्वार जर काढायचा असेल, अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिकेचा जो उपयोग करायचा असेल, तर अनुस्वारानंतर असलेलं अक्षर बघायचं, ते वर्ण, त्या वर्णाच्या शेवटचं अनुनासिक काय आहे तो तिथे टाकायचा. आता दुसरं एक उदाहरण घेऊ. आता समजा मी एक नवीन उदाहरण घेतलं, ते म्हणजे भिंत. आता भिंतीचं अनुनासिक कसं तयार होईल? आता लक्षात ठेवा, भीचा उच्चार अगोदर होतो, अनुस्वारानंतर त येतो. अनुस्वाराचं पुढचं वर्ण काय आहे? अक्षर काय आहे? तर त. त कुठे येतो? त बघा, ट च्या खाली त आहे. इथे त. त च्या रांगेमध्ये काय येतो अनुनासिक? न येतो. मग अनुस्वाराऐवजी आपल्याला न नळाचा वापरावा लागेल. मग याचं अनुनासिक रूप लिहिताना मी असं लिहील, भिंत. आता शिंपला हा शब्द आहे. शिंपला हा शब्द आहे. अनुस्वार, अनुस्वारानंतर काय येतो? प. प कुठे आहे? इथे. हा. प चा अनुनासिक काय आहे? म. मग इथे जर मला अनुस्वार काढायचा असेल, तर मी अनुस्वाराच्या ऐवजी इथे काय लिहीन?
शिंपला. कळलं? त्यामुळे आपल्याला हा चार्ट पूर्ण पाठ पाहिजे. हा जो चार्ट आहे हा आपला पूर्ण पाठ पाहिजे. त्याच्या हा क्रम पण लक्षात पाहिजे. आणि हे पाठ होतं. सगळ्यांचं पाठ होतं. आमचं पाठ झालं म्हणजे तुमचं पाठ होणारच आहे. फक्त अनुक्रम लक्षात ठेवताना कसं करायचं? क, च, ट, त, प. पहिली रांग क ची, दुसरी रांग च ची, तिसरी रांग ट ची, चौथी रांग त ची आणि पाचवी रांग प ची. मग क मध्ये क, ख, ग, घ, न. आता ह्या अनुनासिकांचा जो उच्चार आहे ना तो कसा करायचा तेही महत्वाचं आहे. इथे ड नाहीये हा. याचा उच्चार न असा होतो. हा त्र नाहीये. इथे याचा उच्चार न असाच होतो. तेव्हा अनुनासिकेचा उच्चार न असाच होतो. फक्त अपवाद इथं म आहे. तो म सुद्धा नाकातून उच्चारला जातो म्हणून त्याला अनुनासिकेमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे याला ड, त्र असं म्हणायचं नाही. हे न आहे. उभी रांग क, च, ट, त, प. पहिली क ची रांग, दुसरी च ची, तिसरी ट ची, चौथी त ची, पाचवी प ची. मग क ची रांग काय येते? क, ख, ग, घ, न. च, छ, ज, झ, न. ट, ठ, ड, ढ, न. त, थ, द, ध, न. प, फ, ब, भ, म. हे पाठच झालं पाहिजे. आणि याचा उपयोग तुम्हाला अनुनासिक परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो. तुम्हाला एक शब्द दिला जाईल. त्याचं रूपांतर अनुनासिकेमध्ये करा. मग आता घंटा शब्द तुम्हाला असाही देतील ते. असा. लिहा कसा. नाहीतर मग असा देतील, याच्यावर पुन्हा अनुस्वार देतील किंवा असंही देतील. लिहा कोणता बरोबर आहे. तर तुम्हाला कळलं पाहिजे की याचं उत्तर हे आहे की अनुस्वारानंतर ट येतो. ट च अनुनासिक न बाणाचा आहे. पुढे आता उरलेले जे व्यंजन आहेत ते बघू. अर्धस्वर. अर्धस्वर कुठले? मी सांगितलं मागा. य, र, लव. य, र, लव. का? याचा उच्चार इ, रु, लु, उ मधून होतो म्हणून. उष्मे म्हणजे काय? याचं घर्षण होतं आणि उष्मा बाहेर पडते उच्चारताना म्हणून हे श, श, स याला उष्मे म्हटलं जातं. ह, ह ला ताकद लागली जाते. उच्चार करताना मोठा श्वास घ्यावा लागतो. याला महाप्राण असं म्हटलं जातं. मग महाप्राण फक्त एकच आहे का? नाही. 14 महाप्राण आहे. कुठले ते तुमच्या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला कळेल. इथे फक्त लक्षात ठेवा ह हा महाप्राण आहे. एकूण महाप्राण 14 आहेत. अळ स्वतंत्र वर्ण आहे का? हो. पण हा कुठून घेतलेला आहे? द्रविडी भाषेतून घेतलेला आहे. उष्मे झालं. विशेष संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ ची मी फोड करून मागं दाखवली. हे 2 आहेत. आता पुढे. आता मागा मी सांगितलं की महाप्राण नुसता ह आहे का? तर नाही. 14 आहे. कुठले? ते आता लक्षात ठेवा बरं का. स्पर्श व्यंजन गटातले जे 25 वर्ण जे आहे, 5 उभे, 5 आडवे, 5 5 25. तर ते इथे मी फक्त ठिपके घेतलेले आहे. टिंब घेतलेले आहेत 25. तुम्हाला कळलं पाहिजे की हे काय आहे. बरोबर? तर आता लक्षात ठेवा. इकडे बघा. ह्या ठिपक्यांकडे बघा. तर ही जी पहिली रांग आहे ही आहे क ची, ही आहे च ची, ही आहे ट ची, ही आहे त ची, ही आहे प ची. बरोबर? इथे येतो ख, इथे येतो ग, इथे येतो घ, इथे येतो न. इथे येतो छ, इथे येतो ज, इथे येतो झ, इथे येतो न. हे असं येतं. बरोबर? आता हे तुमचं पाठ झालेलं पाहिजे. पुन्हा पुन्हा सांगतो. क, च, ट, त, प ची रांग आहे. त्यामुळे हे काही मी लिहित नाही. तुमच्यापुरता राहू देतो. पुसत नाही. तर मग महाप्राण आपण बघितलं. ह हा महाप्राण आहे. पण एकूण महाप्राण किती आहे? तर 14 आहेत. कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा. हे स्पर्शव्यंजन गटातल्या जे 5 रांग आहेत त्यातली ही दुसरी रांग बरं का. ही दुसरी रांग आणि ही चौथी रांग हे महाप्राणमध्ये येतात. म्हणजे ह्या रांगेतले 5, ह्या रांगेतले 5 किती आले? 10. 10 अधिक श, श, स आणि ह हे 4. 10 आणि 10 4 14. मग हे का महाप्राणमध्ये येतात हे लक्षात ठेवा. ह हा महाप्राण आहे आणि ज्याच्यामुळे ह चा उच्चार येतो ज्यामध्ये ते सुद्धा महाप्राण होतात. कसं होतात ते बघा. आता इथे ख आहे. हा आहे ख. क नंतर ख येतो. बरोबर? इथे येतो घ.
आता मराठीमध्ये आपल्याला कळत नाही, पण आपण इंग्लिशमध्ये लिहिताना वरती बघा, ख कसा लिहितो, असा लिहितो की नाही. एच आला, एच आला म्हणजे ह चा उच्चार आहे, बरोबर. घ कसा लिहितो, जी आणि एच आला का, एच ह आला. हे सगळ्यांची फोड जर तुम्ही केली तर याच्यामध्ये ह चा उच्चार हा कुठेतरी येतो, हे लक्षात ठेवा. याला अपवाद फक्त दोन आहेत. कुठले अपवाद आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता हा श आहे, बरोबर. श लिहिताना तुम्ही असा लिहितात, आला का एच म्हणजे ह आला, महाप्राण आहे. या श मध्ये पण तसंच आहे. अपवाद कुठला आहे तर अपवाद आहे स आणि अपवाद आहे च. हा स इंग्लिशमध्ये लिहिताना आपण फक्त एस मध्ये लिहितो, बरोबर. याच्यामध्ये एच येतो का, नाही येत. याच्यामध्ये एच जरी येत नसला तरी हा महाप्राण आहे. आणि च इंग्लिशमध्ये आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस सी आणि एच लिहितो. याच्यामध्ये एच आहे पण तरीही हा महाप्राण नाही. म्हणजे स मध्ये एच येत नाही तरी तो महाप्राण आहे, आणि च मध्ये जरी एच येत असला तरी तो महाप्राण नाही. एवढं लक्षात ठेवा. महाप्राण किती आहेत, 14. कुठले कुठले, स्पर्श व्यंजन गटातली दुसरी आणि चौथी रांग, सोबतच ह आणि श श स हे 4 आणि हे 10, किती आले, 14. महाप्राण किती आहे, 14. पुढे आता अल्पप्राण किती आहेत. आता एक साधी गोष्ट आहे, दुसरी आणि चौथी रांग जर महाप्राण आहे तर पहिली रांग, तिसरी रांग आणि पाचवी रांग ही काय आहे, हे अल्पप्राण आहेत. पहिली आणि दुसरी कुठली आहे, महाप्राण. मग पहिली, तिसरी आणि पाचवी रांग कुठली आहे, अल्पप्राण. मग हे 5 त्रिक 15 झाले, बरोबर. प्रत्येक याच्यात 3 आहेत, अशा 5 आहेत, अशा 3 रांगा, 5 त्रिक 15, हे 15 झाले. याच्यासोबत जे उरलेले व्यंजन आहे य र ल व ळ, हे 5, हे 5 व्यंजन आणि हे 15 स्पर्श व्यंजन गटातले, पहिली रांग, तिसरी रांग आणि पाचवी रांग, असे अल्पप्राण आहेत 20, महाप्राण आहेत 14. हे पाठ पाहिजे. पुन्हा पुन्हा लेक्चर बघा, स्क्रीनशॉट घ्या, शक्यतो वहीवर लिहून घ्या. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हाताने लिहिता त्यावेळेस ते अजून जास्त लक्षात राहतं. आणि नसेल समजलं तर पुन्हा पुन्हा बघा. जो टॉपिक तुम्हाला अवघड वाटतो, जिथे तुम्ही अडखळतात, कठीण वाटले, तेवढाच टॉपिक बघा. पूर्ण लेक्चर बघायची गरज नाही. महाप्राण 14, अल्पप्राण 20. पुढे कठोर वर्ण 13 आहेत. आता कठोर वर्ण कुठले बघा. आता मी नवीन स्पर्श व्यंजनचा जो चार्ट आहे तो मी नवीन घेतला. स्पर्श व्यंजन गट कुठला, कोणाला कठोर वर्ण म्हणतात तर पहिली उभी रांग आणि दुसरी उभी रांग हे कठोर वर्ण आहेत. मागे मी बघितले, पहिले 2 रांग कठोर व्यंजन आहेत. कठोर व्यंजन म्हणजेच कठोर वर्ण. हे 10 आणि श श स हे 3, 10 अधिक 3 13. कठोर व्यंजन 13 आणि कठोर वर्ण 13 हे एकच आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आता मृदुवर्ण किती आहे. आता हा थोडा वेगळा भाग. मृदुवर्ण किती आहे. आपली वर्णमाला 52 ची आहे. त्यातले क्ष आणि ज्ञ बाजूला ठेवा, कारण ते 2 व्यंजनांनी एकत्र येऊन आलेले. 50 वर्ण आहेत, त्याच्यातून 13 कठोर वर्ण वजा झाले, उरले किती, 37. 37 हे काय आहे, मृदू व्यंजन आहे. कुठले मृदू व्यंजन आहेत ते मी तुम्हाला सांगतो. हे 2 काय आहेत, कठोर आहेत. हे 3 काय आहेत, मृदू वर्ण आहे. हे 15 आले. सोबतच य र ल व ह 6, 15 6 21, बरोबर. 2 स्वरादी, 2 स्वरादी, 14 स्वर. 14 आणि 2 16, 16 आणि 6 22, 22 आणि 15 37. आता लक्षात ठेवा, कठोर वर्ण 13 आहेत,
कठोर व्यंजन 13, कठोर व्यंजन 13, कठोर वर्ण 13. मृदू व्यंजन 21 आहेत, पण मृदू वर्ण म्हटले तर त्याच्यामध्ये स्वर आणि स्वरादी पण मिक्स करतो आपण, त्याच्यामुळं ते 37 आहे. मृदू व्यंजन 21 आहेत, मृदू वर्ण 37 आहे. हे लक्षात ठेवा. आता एक छोटी टीप, वर्णमाला आणि अक्षरमाला याच्यामध्ये फरक काय आहे? तर व्यंजनांचा जर पाय मॉडेल असलेला असेल, म्हणजे असं समजा हे प पाय मॉडेल आहे, फ पाय मॉडेल आहे, ब, भ असे पाय मॉडेल असेल तर याला काय म्हणतात? याला वर्णमाला म्हणतात. पण याच्यामध्ये स्वर मिसळलेला असेल आणि पूर्ण अक्षरामध्ये जर आपण याला असं लिहिलं तर हे झालं अक्षरमाला. ही अक्षरमाला आणि ही झाली वर्णमाला. पाय मॉडेल असेल तर वर्णमाला, पाय मॉडेल नसेल म्हणजे त्यात स्वर मिळवलेला आहे आणि म्हणून त्याला अक्षरमाला असं म्हटलं जातं. पुढे आता उच्चार स्थाने. मागं मी सांगितलं होतं की तुम्हाला की उच्चार, प्रत्येक ध्वनीचा उच्चार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस हवेचा कुठे ना कुठे स्पर्श होत असतो किंवा उच्चार स्थान कुठे ना कुठे मधल्या अवयवाला ती स्पर्श करत असते. मग ही उच्चार स्थाने आहेत. इथे बघा, हा ही एक आहे, ही जीभ आहे, ही याला पडजीभ म्हटलं जातं. हा जो आहे हा आहे कंठ, याला म्हटलं जातं. हा आहे 5 तालव्य, हा आहे मूर्धन्य. इथे आहे हे दंत्य, हे आहे ओष्ठ, हे आहे नाक, नासिका. तर हे असे इथून उच्चार येतात. पण एवढं लक्षात, वर्ण कुठून येतो हे चार्ट बघण्यापेक्षा मी एक चार्ट देतो, तो तुम्ही पाठ करायचा. हा आहे चार्ट, हा माझ्या नोट्स मधला आहे. पाठांतराचा दुसरा टप्पा म्हणजे हा चार्ट पाठ करणे. कसा पाठ करायचा? एकाखाली एक शब्द पाठ करायचे. 1 नंबरला कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ, कंठ तालव्य, कंठोष्ठ, दंतोष्ठ, दंत तालव्य. एकाखाली एक. हे तुम्ही रोज 8-10 वेळा जर पाठ केले ना, 1-2 दिवसात तुमचे पाठ होईल. काही वेळ लागत नाही. अगोदर कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ ही सिरीज पाठ करा, क्रम पाठ करा. हा झाल्यानंतर स्वर पाठ करायचे. हे बघा, हे स्वर पाठ करायचे एवढे. पण हे कसे पाठ करायचे? हे पण अशाच क्रमाने पाठ करायचे. जसं मी म्हटलं, 1 नंबरला कंठ, 2 नंबरला तालव्य, 3 नंबरला मूर्धन्य, 4 नंबरला दंत्य, 5 नंबरला ओष्ठ, असं 9 पर्यंत आपल्याला पाठ करायचे. हे पाठ झाल्यानंतर काय करायचं? 1 नंबरला अ आणि आ. 1 नंबरला काय? अ, आ. 2 नंबरला इ, ई. 3 नंबरला रू, 4 नंबरला लू, 5 नंबरला उ, ऊ. कळालं? म्हणजे तुम्हाला कळलं, 1 नंबरला अ, आ हे 1 नंबरला आहे. 1 नंबरला मी काय पाठ केलंय? कंठ्य. 2 नंबरला काय आहे? 2 नंबरला काय आहे? 3 नंबरला काय आहे? 3 नंबरला काय आहे? 4 नंबरला काय आहे? 4. तसं 2 नंबरला ई आहे, मग 2 नंबरला तालव्य. मग ई हा उच्चार स्थान काय आहे त्याचं. हे बघा, हे जे आहे 1 नंबरला अ आहे, बरोबर? हे अ आहे. क चं उच्चार स्थान काय आहे? कंठ्य आहे. 2 नंबरला तुम्ही पाठ केलं ई. ईचं उच्चार स्थान काय आहे? तालव्य आहे. अगोदर ही सिरीज पाठ करा, कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्याची. त्यानंतर ही सिरीज पाठ करा आणि ते झाल्यानंतर स्पर्श व्यंजन गट आहे बघा, हे जे आहेत हे स्पर्श व्यंजन गटाचा हा जसला असा स्पर्श व्यंजन गट आहे, जे मागं तुम्हाला पाठ करायला लावला ना, हा जसली असा क्रम आहे. क, च, ट, त, प, व, क ची रांग, च ची रांग, त ची रांग, त ची रांग, प ची रांग. हे पण मग तुम्हाला कळलं पाहिजे, पहिली रांग काय आहे? क ची रांग आहे. मग क, ख, ग, घ, न जे आहे ते काय येईल? कंठ्यामध्ये येईल. दुसरी रांग च, च ची रांग आहे. च, छ, ज, झ, न म्हणजे काय येईल? मूर्ध तालव्यमध्ये येईल. तिसरी ट, ट ची ट, ठ, ड, ढ, न मूर्धन्यामध्ये येईल. क्रम पाठ करा तुम्ही एक एक आणि ते त्याच्या पुढे काय येतं ते बघायचं. आता हे झालं स्पर्श व्यंजन गट, हे झाले स्वर. आता एक लक्षात ठेवा, हा पण क्रम पाठ पाहिजे. 1 नंबरला काय येईल? सिंगल अक्षर हे असेल, हो 1 नंबरला टाका. 2 नंबरची रांग आहे, मग 2 अक्षर य, श.
3 नंबरला 3 अक्षर र, श, ळ. आता हे माझे पाठ आहे. मी कसं पाठ केलं हे मलाही माहित नाही. पण हे पूर्वीपासून पाठ आहे. कधीही मला विचारा. 4 नंबरला ल, स. हे एक्स्ट्राचे वर्ण तुम्हाला फक्त पाठ करायचे आहे. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ असं 9 क्रम पाठ करा. त्यानंतर 1 नंबरला अ, आ, 2 नंबरला इ, ई, 3 नंबरला रू, 4 नंबरला लू, 5 नंबरला उ, ऊ असे रांग पाठ करा. स्पर्श व्यंजन गटातली पहिली रांग क ची रांग म्हणजे कंठ्य, दुसरी रांग च ची रांग म्हणजे तालव्य, तिसरी ट ची रांग म्हणजे मूर्धन्य, चौथी त ची रांग दंत्य, 5वी रांग प ची ओष्ठ. फक्त एक्स्ट्रा पाठ करायची ते आपण पहिल्या रांगेमध्ये ह, दुसऱ्या रांगेत य, श, र, श, ळ आणि ल, स एवढं. एक शेवटचा मुद्दा याच्यामध्ये येतो तो असा की हे कंठ्य, तालव्य, मूर्धन्य हे जे आहे हे आहे एकूण 9 रांग आहेत. 9 कप्पे आहे एकाखाली एक. स्वरांची ज्यावेळेस विभागणी करतो आपण त्या ते पहिले 7 मध्ये तयार झालेले आहेत. स्वरांचा विभागणी याच्यामध्ये करताना 8 आणि 9 ला स्वर नाही एवढं लक्षात ठेवा आधी. एकही नाही. म्हणजे दंतोष्ठ, दंत तालव्य जे सगळ्यात शेवट आहे 8 आणि 9 नंबरला स्वर नाही. तसंच व्यंजनांचा विचार केला आपण तर 6 आणि 7 ला कोणीच नाही. कंठ, तालव्य, कंठोष्ठला कोणीच नाही. म्हणजे स्पर्श व्यंजन गटातले 5 झाले का 6व्या 7व्याला कोणीच नाही. 8व्याला फक्त व आहे आणि 9ला च, छ, च, झ आहे. एवढं लक्षात ठेवा. स्वराला 8, 9 ला कोणीच नाही आणि व्यंजनाचा विचार केला तर 6, 7 ला कोणीच नाही. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही म्हणाल की च, छ, ज, झ जे आहे ते इथे तालव्यमध्ये पण आहे. हे बघा, इथे तालव्यमध्ये पण आहे आणि इथे दंत तालव्यमध्ये पण आहे. असं का? हे पुढच्या स्लाइडमध्ये सांगतो. हे बघा, तालव्य आणि दंत तालव्य उच्चार स्थान आपण जे मागे बघितले हे उच्चार स्थान बघितले मागचे. कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ हे उच्चार स्थान आहे. च, छ, ज, झ हे जे 4 वर्ण आहेत हे तालव्यमध्ये पण येतात आणि दंत तालव्यमध्ये पण येतात. कसं येतात ते मी तुम्हाला सांगतो. आता जग हा शब्द आहे. इथे बघा वरती हा जग हा शब्द आहे. हा जग याचा उच्चार आपण 2 प्रकारे करतो. एक उच्चार करतो तो ज चा उच्चार करताना आपण एकाला य लावतो आणि एकाला फक्त अ लावतो. जग, ज, य, ग, य लावतो आपण जग. याचा अर्थ होतो सृष्टी, पूर्ण सृष्टी. पण ह्या जगला जर मी ज न म्हणता ज म्हटलो, जग, याचा अर्थ आहे की जग म्हणजे जिवंत राहा. तसं जप आहे. जप आणि जप त्यात फरक आहे. जप ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस त्याला य लागलेला आहे ज ला. याचा अर्थ होतो जप म्हणजे देवाचं नामस्मरण कर, माळ घे आणि जप. तो य लावतो जप. तो आहे तालव्य. आणि जपच्या ऐवजी मी जर म्हटलं जप, जप, जप म्हणजे अ लावलेला आहे ज ला. याचा अर्थ होतो जप म्हणजे काळजी घे. म्हणजे च, छ, ज, झ ही वर्ण अशी आहेत त्यांचा उच्चार 2 पद्धतीने होतो. य लावून उच्चार होतो आणि अ लावून उच्चार होतो. य लावून उच्चार झाला तर त्याचा अर्थ तो तालव्य गटामध्ये मोडतो आणि अ लावून उच्चार केला तर तो दंत तालव्यमध्ये मोडतो. म्हणजे य लावून ज्याचा उच्चार होतो त्याचं उच्चारस्थान जे आहे ते तालव्य आहे. अ लावून ज्याचा उच्चार करतो त्याचं उच्चारस्थान दंत तालव्य आहे. एवढं लक्षात ठेवा. असं तुम्ही छाती म्हणता, छाती म्हणता, छातीने म्हणत. चमचा, आता इथे दंत तालव्य. तुम्ही चमचा म्हणता, चमचा नाही म्हणत. तुम्ही झरा म्हणता, झरा, झरा अ लावला, झला अ लागला, झरा. याचा अर्थ याचं उच्चार स्थान येतं दंत तालव्य. झरा नाही म्हणत तुम्ही, झरा, झरा. चारा म्हणतात, चारा नाही म्हणत. चारा म्हटलं तर तो तालव्य येईल पण उच्चार काय चारा. चारा म्हणजे दंत तालव्य. च, छ, ज, झ यांची 2 उच्चार स्थान आहे. य लावला तर त्याचं उच्चार स्थान होतं तालव्य. अ लावून असेल तर त्याचं उच्चार स्थान असतं दंत तालव्य.
कळालं? तो चार्ट पाठ केल्यानंतर तुम्हाला यातला फरक नक्की कळेल. पुढे आता अकारविल्हे हा एक टॉपिक आहे. अकारविल्हे. अकारविल्हे म्हणजे काय? आपण इंग्रजी शब्द ज्यावेळेस अडतो त्यावेळेस आपण डिक्शनरी ओपन करतो. आता डिक्शनरी ओपन केली समजा, आता समजा आता न्यूज हा शब्द आहे समजा. न्यूज हा शब्द आहे. आता मला समजा याचा अर्थ माहीत नाही, तर मी काय करेल, सगळ्यात पहिले डिक्शनरीमध्ये एन ची सिरीज ओपन करेल. एन कुठून सुरुवात होतं ते बघ. आता एन सुरुवात जरी झाला तरी पहिलंच अक्षर न्यूज राहणार नाही. एन नंतर एन पुढे ए आलेले अक्षर सगळे राहतील. त्यानंतर ए नंतर एन नंतर बी येणारे अक्षर राहतील. असे करत 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 एन नंतर ई ची ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस मी थांबल, तिथे बघल. मग ई नंतर एन ई ए नंतर ए ची सुरुवात होईल. एन ई नंतर बी ची सुरुवात होईल. असं करत करत डब्ल्यू जेव्हा येईल तेव्हा मला न्यू हा शब्द कळेल. न्यूच्या पुढं पण खाली जेव्हा जाईल, एस पुढे येईल तेव्हा मला न्यूज हा शब्द दिसेल. म्हणजे डिक्शनरी प्रमाणे ज्यावेळेस मांडणी मराठी शब्दांची केली जाते त्याला अकारविल्हे असं आपण म्हणतो. मग मराठीमध्ये अकारविल्हेची मांडणी करणं अवघड आहे, कारण इंग्लिशमध्ये तर एक एक अक्षर स्वतंत्र असतात. आपल्या शब्दांमध्ये शब्दांची फोड करताना आपल्याला अक्षर मिळतात आणि अक्षरांची फोड केल्यानंतर आपल्याला मूलध्वनी मिळतात. तर अकारविल्हेची मांडणी करताना आपल्याला मूळ अक्षरांचे आहे त्या अक्षरांमध्ये दडलेले मूलध्वनी ओळखता आले पाहिजे. जसा हा रंजना शब्द आहे. आता इथे मी परत लिहून देतो. हा रंजना शब्द आहे. रंजना शब्दाची फोड कशी होईल? हा र अधिक अ अधिक अनुस्वार अधिक ज पाय मोडेल आहे ना याच्यामध्ये अ आणि नंतर न पाय मोडेल आणि हा. ही झाली या रंजना या शब्दाची फोड. म्हणजे अक्षराच्या मूलध्वनी आपण बाहेर काढले. तसंच राधिका या शब्दाची सुद्धा आहे बघा. राधिका, आता वरती बघा तुम्ही. राधिका हा शब्द आहे. आता हा शब्द चुकलेला आहे, इथे पहिली वेलांटी पाहिजे होती. तर र अधिक आ अधिक ध अधिक पहिली ई अधिक क अधिक आ हा आहे राधिकाचा शब्द. राष्ट्र ह्याची फोड कशी आहे? र रा र अधिक आ. तर राष्ट्र या शब्दाची फोड जर आपण बघितली तर र अधिक आ अधिक श अधिक ट अधिक र सगळ्यांचे पाय मोडलेले आहे आणि शेवट त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला आहे. म्हणजे दिलेल्या शब्दांचे अक्षरांमधून आपल्याला मूलध्वनी वेगळे करायचे आहेत आणि त्यानंतर आपली जी सगळ्यात पहिले शासन निर्णयाची जी वर्णमाला मी तुम्हाला शाळेत दाखवला तो क्रम सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे अ पासून सुरुवात झाली आणि ती क्ष पर्यंत गेलेली आहे. तो क्रम बघायचा. मग र सगळ्यांचा र अगोदर आलेला आहे, एक नंबर. र नंतर इथे अ आहे, इथे आ आहे आणि इथे उ आहे. अगोदर आ उ मध्ये काय अगोदर येतं? तर अ अगोदर येतं. म्हणजे र नंतर अ पाहिजे. झालं का नाही? ऑटोमॅटिक रंजना हा एक नंबरला शब्द आला. बरोबर? अशीच फोड पहिलं मॅच करायचं, त्याच्यानंतर अगोदर काय येतं 2 नंबरला बघायचं, 3 नंबरला जो अगोदर येतो तो त्याला अगोदर ठेवायचा. मग 4थ्या क्रमांकाला जो सगळ्यात अगोदर येईल त्याला वरती ठेवायचं. डिक्शनरी प्रमाणे मराठी शब्दांची मांडणी करायची. त्याला अकारविल्हे असं म्हटलं जातं. अक्षरातून मूलध्वनी वेगळे काढल्यानंतर आपल्याला याचं कळतं. आता एक उजळणी. स्वर म्हणजे काय? तर पूर्ण उच्चार म्हणजे स्वर, अपूर्ण उच्चार म्हणजे व्यंजने. संयुक्त स्वर म्हणजे काय? 2 विजातीय स्वर एकत्र आले तर संयुक्त व्यंजन. सजातीय स्वर एकत्र जर आले, हो आणि आ एकत्र आले तर काय होतं? आच होणार आहे. पण विजातीय स्वर एकत्र आले तर ते संयुक्त स्वर तयार होतं. उदाहरणार्थ वरती बघा. अ अधिक ई केलं तर हा ए तयार होतो आणि हा ए काय आहे? संयुक्त स्वर आहे. संयुक्त व्यंजने म्हणजे काय? तर 2 व्यंजने एकत्र आले तर ते संयुक्त व्यंजन होतं. आता म आहे. म अधिक ह हे 2 एकत्र आले तर याला संयुक्त व्यंजने म्हणतात.
जसं क्ष आहे, याच्यामध्ये क आणि श एकत्र आला, हे संयुक्त व्यंजन आहे. फक्त लक्षात ठेवा, संयुक्त स्वर कधी होतं? विजातीय स्वर एकत्र आले तर. सजातीय स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर तयार होत नाही. सजातीय स्वर एकत्र आले तर ते फक्त दीर्घ रूप त्यांना मिळतं. द्वित्त म्हणजे काय? एकच व्यंजन दोन वेळा जर आलं तर त्याला द्वित्त म्हणतात. म्हणजे आता हा क आहे, याच्यामध्ये हा क जर मिक्स झाला तर हे झालं द्वित्त. जोडाक्षर म्हणजे काय? तर याच्यामध्ये जर अक्षर तयार आलं तर तयार होणारा स्वर आहे, अक्षर आहे, ते काय होईल? जोडाक्षर होईल. एकच व्यंजन दोन आले तर त्याला द्वित्त म्हणतात. दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजने एकत्र येऊन त्याच्यात जर स्वर मिळाला तर तो होतो जोडाक्षर. आता इथे फक्त अपवाद आहेत बरं का. आता हा गृहपाठ शब्द आहे, नृप हा शब्द आहे. गृहपाठ मधला गृह जो आहे तो जोडाक्षर नाही. कसं ते सांगतो. हा ग जो आहे, खाली बघा, हा ग आहे, हा व्यंजन आहे. याच्यामध्ये स्वर मिळवला तर हा ग तयार होतो. याच्यामध्ये जर आ मिळवला तर हा गा तयार होईल. बरोबर. पण ह्या गृहपाठ हा जो शब्द आहे, याच्यामध्ये हा जो गृह आहे, हा कसा तयार झालेला आहे? तर हा ग व्यंजन आहे आणि याच्यामध्ये कुठला स्वर मिळालेला आहे? तर हा रू हा स्वर मिळालेला आहे. असा हा गृह तयार झालेला आहे. त्यामुळे गृह, नृ, नृच सुद्धा तसंच. न अधिक रू म्हणजे गृहपाठचा गृह, नृप हे जे आहे हे जोडाक्षर नाही, हे अक्षर आहे. व्यंजनामध्ये स्वर मिळालेले आहे, एवढं लक्षात ठेवा. आता काही शब्द असे आहेत की ज्याची पहिली वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, दुसरी वेलांटी जर आपण बदल केले तर त्याचा अक्षरात त्याचा अर्थ बदलतो बरं का. आता हा दिन हा शब्द बघा, ह्या दिनची पहिली वेलांटी याचा अर्थ दिवस असा होतो. याच दिनला जर आपण दुसरी वेलांटी दिली तर गरीब याचा अर्थ होतो. हे गोंधळात टाकणारे शब्द आहेत. हे पण आपण जमलं तर मी टेलिग्रामवर याची यादी टाकून देईल मी तुम्हाला. अगोदर प्रश्न टाकायचे मला, त्यानंतर बघू. पण असे प्रश्न तुम्हाला पुस्तकात तर भरपूर सापडतील. तर ची पहिली वेलांटी दिला तर अर्थ बदलतो, दुसरी वेलांटी दिली तर अर्थ बदलतो. सूत तसंच आहे बघा. सूत या शब्दाचा जर पहिला उकार असला तर त्याचा अर्थ होतो मुलगा. सूत या शब्दाचा जर दुसरा उकार दिला तर त्याचा अर्थ होतो धागा. सूत कथाही म्हणतो आपण, पण तो सूत कुठला आहे? तो धाग्याचा, म्हणजे दुसरा उकार आहे. सूत, केशवसूत म्हणजे केशवाचा मुलगा. मग तो सूत पहिला उकार म्हणजे मुलगा. तसंच खाली बघा, शीर पहिली वेलांटी म्हणजे डोके, शीर दुसरी वेलांटी म्हणजे रक्तवाहिनी. मिलन पहिली वेलांटी म्हणजे भेट आणि मिलनची दुसरी वेलांटी म्हणजे मिटणे. पाकळ्या मिटल्या जातात, ते मिलन. तर ह्या गोष्टी पुस्तकातून आपल्याला पूर्ण शब्द पाठ पाहिजे. पाणी सुद्धा तसंच एक आलं बघा. पाणी पहिली वेलांटी म्हणजे जल, पहिली वेलांटी पाणीची म्हणजे हात, दुसरी वेलांटी म्हणजे जल. म्हणजे पाणीची जर पहिली वेलांटी असेल त्याचा हात अर्थ होतो, दुसरी वेलांटी म्हणजे जल. तसंच सूर आहे, पीक आहे, याचाही अर्थ तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, याचा अर्थ काय होतो. सूरचा पहिला उकार म्हणजे काय, दुसरा उकार म्हणजे काय, पीक या शब्दाची पहिली वेलांटी म्हणजे काय, पीकची दुसरी वेलांटी म्हणजे काय, सलीलची वेलांटी पहिली दुसरी म्हणजे काय. आता हे तर दिलेलंच आहे, याचं काही सांगू नका. पण हे सूर आणि पीकचं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता मित्रांनो, शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे की अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळालेला आहे. पण हा दर्जा काय आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही. जवळजवळ 10-12 वर्ष, 13 वर्ष आपल्याला यासाठी प्रयत्न करावे लागले. केंद्र शासनाकडे पाठपुरावे करावे लागले. महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमली होती, अभिजात मराठी भाषा समिती. ही समिती 10 लोकांची मिळून बनलेली होती, 10 सदस्यीय होती. मग या समितीची स्थापना कधी झाली तर 10 जानेवारी 2012 मध्ये. याचे अध्यक्ष होते रंगनाथ पठारे आणि जे 9 सदस्य होते ते असे: हरी नरके, श्रीकांत बहुलकर, सतीश काळसे
आंबेडकर, डॉक्टर नागनाथ कोथापल्ले, आनंद उबाळे, कल्याण काळे, परशुराम पाटील, मधुकर वाकोडे आणि मैत्री देशपांडे. स्थापना होती 10 जानेवारी 2012 ची आणि अहवाल सादर केला मे 2013 मध्ये. लगेच 1-1.5 वर्षामध्ये त्यांनी अहवाल सादर केला आणि अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला आता 2024 मध्ये मिळालेला. आता ही आहे अभिजात मराठी भाषा समिती. म्हणजे भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जे काही कागदोपत्रे वगैरे काही गोळा करणे असेल, संदर्भ असतील, ते सगळं केंद्र सरकारला सादर करण्यासाठी ही समिती होती. पण अजून एक समिती होती आणि त्याच्यामध्ये आपला गोंधळ होऊ शकतो. ती आहे अभिजात भाषा पाठपुरावा समिती. म्हणजे अभिजात भाषा समिती जी नेमली तिचे अध्यक्ष होते रंगनाथ पठारे. पण पाठपुरावा हा शब्द खूप महत्वाचा आहे. पाठपुरावा समितीचे अध्यक्ष होते ज्ञानेश्वर मुळे. ज्ञानेश्वर मुळे हे इंडियन फॉरेन सर्व्हिसचे अधिकारी होते आहेत. आता रिटायर झालेत आणि त्यांनी बरीचशी पुस्तकं बनलेली. माती, पंख, आकाश हे त्यांचं चरित्र, आत्मचरित्र आहे. वाचा, छान आहे. 3 पार्ट मध्ये आहे. माती, पंख, आकाश. तर मराठी भाषा समिती म्हटलं तर रंगनाथ पठारे आणि पाठपुरावा समिती म्हटलं तर ती ज्ञानेश्वर मुळे होते, त्यांचे अध्यक्ष, आणि हे बाकीचे सदस्य होते. त्यामुळे प्रश्न काय विचारला ते बघा. प्रश्न येईल अभिजात मराठी भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष कोण होते. पहिलंच ऑप्शन राहील रंगनाथ पठारे आणि तुम्ही उत्तर ते काळं कराल, पण ते चुकीचं आहे. पाठपुरावा समितीचे अध्यक्ष होते ज्ञानेश्वर मुळे. पुढे बघू. आता अभिजात भाषेचे निकष काय आहेत. म्हणजे कुठल्याही भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा देता जाऊ शकत नाही. मग काय निकष आहेत, तर त्या भाषेतलं जे साहित्य आहे ते किमान 1,500 ते 2,000 वर्ष जुनं असावं लागतं. त्यानंतर त्याला प्राचीन साहित्याचा काहीतरी मौल्यवान ठेवा असावा लागतो. त्या भाषेला स्वतःचं स्वयंभूषण म्हणजे स्वतःची काहीतरी ओळख असावी लागते. उसनवारी घेतलेली ती नसावी आणि त्या भाषेचे स्वरूप जे आहे ते स्वतंत्र असावं. इतर भाषेपेक्षा ते वेगळं असावं. मग अभिजात भाषा दर्जा जर एकदा मिळाला तर त्याचा फायदा काय होतो, तर त्याचे फायदे हे असे होतात की आपल्या मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तर वेगवेगळ्या अभ्यासकांसाठी, संशोधन करण्यासाठी, साहित्य संग्रह यासाठी चालना मिळेल. त्यानंतर प्राचीन ग्रंथ अनुवादित करायला प्रोत्साहन मिळेल. भारतातील जे 450 विद्यापीठ आहे जवळपास, त्यामध्ये मराठी भाषेचा एक स्वतंत्र विभाग तयार केला जाईल. प्रत्येक विद्यापीठामध्ये अभिजात भाषेसाठी एक अध्यापन केंद्र स्थापन केलं जाईल. जवळपास 12,000 ग्रंथालय जे आहे महाराष्ट्रातले, त्यांनाही काही अनुदान, त्यांचंही ते सशक्त केले जातील. त्यानंतर अभिजात भाषेसाठी सेंटर फॉर एक्सलंट ऑफ स्टडीज स्थापन केला जाईल आणि मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या ज्या काही संस्था, व्यक्ती असतील, विद्यार्थी असतील, या साऱ्यांना भरीव मदत केली जाते. मग आता आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण यापूर्वी 6 भाषा अशा होत्या की ज्यांना 2004 पासून दर्जा दिला गेला. जसं मी सांगितलं की त्याच्यामध्ये द्रविडियन भाषा गटातल्या 4 भाषा पूर्ण होत्या. 2004 पासून अभिजात भाषा दर्जा देण्याची सुरुवात 2004 पासून झाली आणि पहिला दर्जा मिळाला तो तमिळ भाषेला, दुसरा संस्कृत, तिसरा तेलुगू, चौथा कन्नड, 5वा मल्याळम, 6वा ओडिया. हे क्रम लक्षात ठेवा. 2004 मध्ये तमिळ, 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये तेलुगू आणि कन्नड, 13 मध्ये मल्याळम आणि 14 मध्ये ओडिया. 3 ऑक्टोबर 2024 ला अभिजात भाषा दर्जा मिळाला मराठी भाषेला. पण फक्त मराठी भाषेला मिळाला का नाही, मराठी भाषेसोबत इतर 4 भाषांनाही मिळाला. म्हणजे एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर 2024 ला देण्यात आला. तर त्या तिथल्या 5 भाषा कुठल्या आहेत, तर मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली. हे पण लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला ही तारीख हे लक्षात ठेवावं लागेल. ह्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मग किती भाषांना एकूण मिळाला 2024 मध्ये, तर 5 भाषांना. मग कुठल्या 5 भाषा आहे, मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली. आत्ताच्या 5 आणि पूर्वीच्या ह्या 6 अशा एकूण 11 भाषांना अभिजात भाषाचा दर्जा सध्या दिलेला आहे. हे पण लक्षात ठेवायचे. हे सगळे मुद्दे पाहिजे. आत्ता कधी दर्जा मिळाला, 3 ऑक्टोबर 2024 ला.
किती भाषांना दिला? 5 भाषांना. यापूर्वी किती भाषांना देण्यात आला? 6. पहिल्यांदा कुठला? तमिळ. मग पहिल्या 6, आत्ताच्या 5. एकूण किती आता सध्या? 11. हे लक्षात ठेवा. पुढे आता मराठी भाषा दिन जे आहेत ते महत्वाचे आहेत. ते आपण एक एक करून बघू. जागतिक मराठी भाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीला काय आहे? कुसुमाग्रजांची जयंती, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. त्यानंतर राजभाषा दिन म्हटलं तर तो 1 मे. जागतिक मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी बघितला, पण जागतिक मातृभाषा दिन म्हटलं तर 21 फेब्रुवारी. हे लक्षात ठेवा. पुढे मराठी भाषा विद्यापीठ अमरावती जिल्ह्यामध्ये रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केलं 1 जून 2024 मध्ये. हे पण लक्षात ठेवा. मराठी भाषा विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे 1 जून 2024 मध्ये स्थापन केलं. याचे पहिले कुलगुरू कोण आहेत? तर डॉक्टर अविनाश आवलगावकर. पहिले मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू. तर मित्रांनो, आजचं हे लेक्चर इथे संपवतो. तुम्हाला आज लेक्चर कसं वाटलं ते सांगा. दुसरी गोष्ट, आजच्या ह्या लेक्चरवरचे जे काही सराव प्रश्न असतील ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जमलं तर रात्री टाकतो. आज नाही तर दुपारपर्यंत टाकतो. तर हे लेक्चर पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही त्याच्या नोट्स काढल्या असतील अशा अपेक्षा करतो. काही कुठे अडलं असेल, काही समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. आणि लेक्चर बघितल्यानंतर लगेच टेलिग्रामवरचे प्रश्न सोडवू नका. कारण नुकतंच तुम्ही लेक्चर ऐकलेलं आहे. सगळ्या ज्या काही व्याख्या असतील, ज्या काही कॉन्सेप्ट असतील, काही उदाहरणं असतील, विभागणी असतील, तर ह्या सगळ्या तुमच्या आता सगळं लक्षात आहे, कारण नुकतंच तुम्ही लेक्चर ऐकलेलं आहे. पण संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही टेलिग्रामवरचे प्रश्न सोडवण्याची पद्धत किंवा सोडवण्याचा विचार करा दुसऱ्या दिवशी. कारण एक जसा वेळ जातो तसा आपण विसरण्याची आपली सगळ्यांची एक सवय असते. त्यामुळे लगेच प्रश्न न सोडवता एक काही वेळानंतर किंवा शक्यतो दुसऱ्या दिवशी टेलिग्रामवरचे सराव प्रश्न सोडवा. या सराव प्रश्नामध्ये बहुतेक मी MPSCने विचारले जे काही प्रश्न असतील आजच्या लेक्चरवरचे ते सगळे टाकेल जवळपास. आणि काही मी तयार केलेले असतील, काही इतर पुस्तकांमधले असतील तेही टाकाल. तुम्ही लेक्चर बघा, नोट्स काढा, त्यानंतर पुन्हा एकदा बघा जर नसेल काही समजलं, आणि दुसऱ्या दिवशी लेक्चरचे प्रश्न जे आहेत ते सराव प्रश्न तुम्ही टेलिग्राम चॅनलला जा. टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. आणि हे प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर मी टेलिग्राम चॅनलवर प्रश्न टाकणार आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव काय आहे? तर ते आहे द शेर्पा ऑफ MPSC. हे सलग तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला मिळेल, किंवा हा QR कोड जो आहे तो स्कॅन करा. तो स्कॅन केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनलवर जा. मी दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत तर नक्की सगळे प्रश्न टाकतो. तुम्ही ते सोडवा. आणि अजून एक प्रश्न जर कुठे तुमचा चुकला किंवा तुम्हाला काहीतरी नीट आठवत नसेल तर तुम्ही ज्या काही नोट्स काढल्या असेल तेवढा टॉपिक बघा, जो वाढला तेवढा टॉपिक बघा, त्यानंतर तो प्रश्न सोडवा, वही बंद करा आणि पुन्हा पुढचे प्रश्न सोडवा. हा, तर आपण नंतर भेटू दुसऱ्या लेक्चरमध्ये. दुसरं लेक्चर माझ्या मते संधी हे टॉपिकचं मी घेऊन येतो. कारण नुकतंच वर्णमाला शिकली आहे आणि वर्णमालाचा उपयोग हा पुरेपूर आपला संधी याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे शक्यतो मी संधी हा टॉपिक घेऊन येतो. त्यानंतर मग आपण शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम या सगळ्या गोष्टी आपण बघू. तर लेक्चर कसं वाटलं तुम्ही सांगा, कमेंट करा आणि टेलिग्राम जॉईन करून सराव प्रश्न सोडवा. थँक्यू.